श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तं वेदशास्त्रपरिनिष्ठितशुद्धबुद्धिं चरमां वरं सुरमुनीन्द्रनुतं कवीन्द्रं कृष्णत्विषं कनकपिङ्गजटाकलापं व्यासं नमामि शिरसा तिलकं मुनीनां. भगवान् गोपालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. श्री वामन परशुराम महाराज की जय. भगवती अदिति माता की जय. मंगलमूर्ति मोरया. श्री गुरुदेव दत्त. श्री भगवान वाल्मीकि महाराज की जय. बजरंगबली की जय. महारुद्र हनुमान की जय. कालचा आपला प्रसंग असा चाललेला आहे की हनुमंतानी विचार केला की कशा रीतीने बरं सीतेचं मन आपल्याला विश्वासार्ह आहे अशा पद्धतीने वळवता येईल. कारण आजची परिस्थिती अशी आहे की सीता अत्यंत घाबरलेली आहे आणि या राक्षसांनी तिला इतकं सळो की पळो केलेलं आहे की तिला काय खरं काय खोटं याचा पत्ता लागत नाहीसा झालेला आहे. आणि मी एकदम झटकन तिच्या पुढे गेलो आणि म्हटलं मी रामाकडनं आलो आहे, ही घे अंगठी. तर ती म्हणाली लबाडीच चालली काहीतरी. कारण रावणाने तिला अशाच रीतीने फसवून आश्रमात तिच्या शिरलेला होता आणि आशीर्वाद देत वैदिक मंत्र म्हणत त्याने तिला चांगलंच. कारण असं होतं ती गृहस्थ धर्माने वागणारी अशी भारतीय स्त्री आहे सीता ही. आणि त्यामुळे आपल्याकडे जर कोणी अतिथी आला तर आपण त्याला कधीच विनमुख पाठवत नाही. म्हणून ज्या वेळेला रावण ब्राह्मणाचा वेश घेऊन तिच्या आश्रमात भिक्षा मागायला आला तर त्यावेळेला काय झालेलं होतं की राम गेलेला होता मारीचाला मारण्यासाठी म्हणून वनामध्ये. कारण काय होतं की ते रत्नखचित ज्याचे खूर सोन्याचे आहेत, ज्याच्या अंगावरती मणी लावलेले आहेत आणि त्याचे डोळे माणकासारखे आहेत आणि अत्यंत शोभनीय दिसणारा तो जो हरिण आहे, तो हरिण मुद्दाम सीतेचं लक्ष आपल्याकडे जाईल अशा बेताने त्या आश्रमामध्ये असा मुद्दाम तिच्यासमोर येईल असं करत होता. त्यावेळेला सीतेला असं वाटलं की हा किती गोड हरण आहे. आपला आता काळ संपत आला आहे, 13 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आपण 1 वर्षभर या हरणाला आपल्याकडे सांभाळू आणि नंतर परत घेऊन जाऊ. कौशल्याला हा हरिण फार आवडेल असं तिला वाटलं. म्हणून तिने रामाला सांगितलं की हा हरिण मला पकडून द्या. तेव्हा लक्ष्मणाने खाडकन सांगितलं की इथे राक्षस लोक राहतात, आपण राक्षसांच्या मध्ये राहणारे लोक आहोत, त्यामुळे इथली एकही गोष्ट
खरी मानून चालणार नाही. इथे फार कपटी लोक राहतात. तर तू त्या हरणावर लक्ष देऊ नकोस. जसा हा हरण जो आहे तो कसा आहे, स्वर्गात सुद्धा असा हरण दिसणार नाही. अगदी वेगळ्या जातीचा हरण आहे. तर जी गोष्ट अत्यंत अशक्यप्राय अशी असताना देखील दिसते, त्यावेळेला ती खरी आहे असं लगेच मानू नये. त्याच्यात लबाडी असू शकते. तर ती म्हणाली, नाही नाही, मला हा हरण पाहिजेच आहे. काही करून हा हरण तुम्ही रामाला म्हणते आणून द्या. तेव्हा रामाने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मणा, हा जो हरिण आहे ना, तो हरिण मारीच आहे. मी मुळातलं सांगतोय बरं, वाल्मिकी रामायणात काय आहे ते सांगतोय. कारण या मारीचाला असं हरण होता येतं आणि हरण होऊन त्याने आजपर्यंत पुष्कळ ऋषींना लांब लांब न्यायचं आणि खाऊन टाकायचं, असे त्यांनी उपद्व्याप पुष्कळ केलेले आहेत. त्यामुळे या हरणाचा फडशा पाडणं हे आपलं काम आहे. कारण राक्षसांना मारणं हा आता आपण विडा उचललेला आहे. त्यामुळे या हरणाला मी मारून येतो. तू कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही जरी झालं तरी या आश्रमाचं रक्षण मात्र करत राहा, कारण याच्यात कपट आहे. आता या सगळ्या गोष्टीत कपट आहे. ओळखलं, दोघा भावांनी ओळखलं. आणि सीतेला सांगितलं की हे हरण बिरण काही नाही आहे, हा मारीच नावाचा राक्षस आहे आणि तो अशाच कपटाने पुष्कळ लहान मुलांना, बायकांना, ऋषींना मारून टाकत असतो. तर त्यामुळे हरणाचं काही तू आता डोक्यात धरू नकोस, पण याला मारणं आवश्यक आहे, कारण ह्याने पुष्कळ जणांचा घात केलेला आहे असं म्हणाला. लक्ष्मणाला सांगितलं की काहीही झालं तरी इथनं हलायचं नाही. खांद्यावर धनुष्य घेतलं आणि राम त्या हरणाच्या मागे पळत सुटला. त्याबरोबर हरण पळत सुटलं. आणि ज्या वेळेला तो लांब 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 न्यायला लागला, तेव्हा रामाने ओळखलं की मला देखील हुलकावण्यात येणारा हा हरण आहे, त्या अर्थी नक्कीच हा कपटी आहे. पण राम अत्यंत बलवान अशा तऱ्हेचा राम त्याच्या मागे धावतोय. आणि जेव्हा खूप लांब त्यांनी त्याला नेलं त्या हरणाने, तेव्हा रामाने असा एक दिव्य बाण काढला आणि त्याच्या बरगड्यामध्ये तो बाण घुसला. त्याबरोबर तो हरण मारीच दैत्य होता, तो भयंकर चपळ होता विचाराने. त्याने ताबडतोब मेलो मेलो अशा ज्या हाका मारल्या जोरांदी, त्या बरोबर रामाच्या आवाजात मारल्या. अगदी रामाचा डिटो, जशांच्या तसा आवाज. त्यामुळे सीतेला दुरून तो आवाज ऐकू आला, वाचवा वाचवा मेलो, सीते हा सीते, हे लक्ष्मणा, असं ओरडतोय मरता मरता. त्यांनी मरता मरता हे कपट केलं. तर सीता म्हणाली की बघा भाऊजी, कशी अवस्था आहे, अशा तऱ्हेने माझ्या पतीवरती संकट आलेलं आहे, तुम्ही ताबडतोब इथून जा. काही जरी सांगितलं असलं रामाने तरी ही अत्यंत अडचणीची वेळ आहे, राम संकटात सापडलेला आहे. लक्ष्मण म्हणाला की आई, आपण काही काळजी करू नका, हे सगळं कपट आहे आणि रामाला कोणीही ह्या त्रैलोक्यात दगाबाजी करू शकणार नाही, कारण तो वृत्तीने स्थिर आहे आणि विद्येने स्थिर आहे. ज्याची बुद्धी ही स्थिर असते, ज्याची विद्या ही स्थिर असते आणि जो मागचा पुढचा विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही, त्याला जगात कसलीही भीती नाही आहे. तुम्ही आई काही काळजी करू नका. पण सीतेला काही चैन पडेना आणि त्या अत्यंत चैन न पडलेल्या अवस्थेमध्ये तिने लक्ष्मणाला फार कधी आपण बोलू नये असं बोलली. एवढंच सांगतो, कधी बोलू नये. म्हणजे तू असं रामावरती संकट येईल ह्याचीच वाट पाहत आहेस, अशा तऱ्हेच्या मग फुल्या फुल्या असं तिने भाषण केलं. आणि त्यामुळे व्याकुळ झालेला लक्ष्मण, ज्याने सीतेचे मुख कधी पाहिलेलंच नाही आहे, फक्त पाय पाहिलेले आहेत, असा हा लक्ष्मण, त्याला इतकं भयंकर जहरी बसलं ते तिचं बोलणं. आणि त्यामुळे आईला नमस्कार केला आणि गुपचूप त्यांनी सांगितलं, काही जरी झालं तरी या आश्रमात कुणाला येऊन देऊ नकोस.
एवढंच सांगितलं. तिथे ती रेघ काढली वगैरे हे वाल्मिकी रामायणात नाही आहे बरं. आणि तिथून तो ताड 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 पळत 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 गेला. आणि तो गेल्यानंतर गेली एक थोडा वेळ, कारण रावणाला माहिती होतं की किती लांब तो गेलेला आहे, त्यांना यायला किती वेळ लागेल. त्या अंदाजाने तो त्या आश्रमात शिरला. म्हणजे त्यांनी ओम भवती भिक्षांदेही असं म्हणून, ब्राह्मणांनी ज्याप्रमाणे, ब्राह्मणच होता तो, त्यामुळे त्याला ते अधर्म्य नव्हतंच. आणि वेश वगैरे काय असा एका भिक्षुकाचा वेश केलेला आहे त्याने, हातामध्ये दंड घेतलेला आहे, भव्य शरीर आहे, भस्म लावलेलं आहे आणि व्याघ्र चर्म त्याने गुंडाळलेला आहे. असा हा रावण तिच्याकडे आला आणि भिक्षा घाला असं म्हणाला. मग तिने त्याला आपल्या जुन्या धर्मानुसार आपल्या आश्रमात बसायला सांगितलं. भूक लागली का विचारलं. आता तिला प्रश्न असा होता, हा रावण काही उठत नव्हता. मग तिला हळूहळू कळायला लागलं की ह्याच्यात काहीतरी काळं वेर आहे, म्हणून ती टाईमपास करायला लागली आणि खिडकीतून बघते कोणी येतं आहे का म्हणून. फार मोठं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे त्यावेळेला. आणि रावण तिला विचारतो, तू कोण आहेस, मुली तू कुठून आलीस वगैरे. मग तिने सगळं जनकाचं वृत्त असं सगळं सांगितलं. आणि नंतर मग मला कसं रामाने वरलं ते सांगितलं. असं सगळं ती टाईमपास करत होती की राम यावा म्हणून. आणि रावणाला तिने विचारलं की महाराज आपण कुठून आलात, आपलं काय स्थान. मग तो खोटं बोलला नाही, एकदम तो रावणाचं रूप त्याने घेतलं आणि त्याने सांगितलं मी असुरांचा राजा रावण आहे आणि तुला एकटं पाडण्यासाठी ही केलेली आमची योजना आहे आणि आता तू माझ्याबरोबर तुला यायला लागेल. मग त्याच्यात पुढे त्यांनी काही जास्त खोटं नाटं काही केलंच नाही आणि ती भयंकर घाबरली वगैरे वगैरे. असं अशा तऱ्हेने तिला नेलेलं होतं. त्यामुळे आता ती वेश पालटून कोण येईल आणि मला कोण दगा देईल ह्याच्याबद्दल तिला विश्वास नव्हता. त्यामुळे हनुमंतांनी ज्या वेळेला ते रामचरित्र सांगितलं, काल आपण ऐकल्याप्रमाणे, आणि तिने असं वर बघितलं, कोण बरं हे माझ्या रामाचं चरित्र कोण सांगतंय. इतकं नयन डोळ्याला आनंद देणारं अशा तऱ्हेचं रामाचं रूप त्याला आठवलं तिला. आणि इतकं गोड चरित्र रामाचं सांगणारा कोण बरं हा आहे असा विचार करून ती वर बघते आहे. तर तिला एक वानर दिसला. हनुमंतांनी बघितलं की हिने आपल्याकडे बघितलं आहे. मग तो एक खाली आला, एक फांदी, आणि नंतर मग उडी मारून तिच्या असं इथे ती आहे तर त्या खांबाच्यापर्यंत असा हात जोडून मान खाली घालून उभा राहिला. सगळं वर्णन केलं आहे वाल्मिकींनी आणि सांगितलं की हे देवी तू कोण आहेस, तुझ्याकडे बघितल्यानंतर मला विश्वासच बसत नाही आहे, ही कोणीतरी मानुषी आहे, माणशीण आहे असं वाटत नाही आहे. तू कोणीतरी यक्ष, किन्नर, गंधर्व नव्हे नव्हे देवता आहेस, महादेवी तू कोणीतरी आहेस आणि संकटामध्ये सापडलेली आहेस. रावणाच्या कचाट्यात त्यांनी पुष्कळ देवतांना अशा तऱ्हेने त्रास दिला आहे, त्यातली तू आहेस. कारण तुझं रूप, तुझं बोलण्याचं प्रकार, मी तुझं बोलणं ऐकलं आणि तुझ्यातला शालीनपणा आणि सभ्यपणा आणि प्रतिष्ठितपणा, निर्भयपणा आणि बुद्धिमती स्त्री ज्याप्रमाणे बोलेल तसं रावणाला तू ठोकरून लावलंस. ह्या सगळ्या गोष्टींवरनं मला असं वाटतंय की रामाची, मगाशी मी गोष्टीत सांगितलेली जी रामाची सीता आहे ना ती तू असावीस, असं तो म्हणाला. तू मला खरं खरं सांग की तू कोण आहेस. त्यावेळेला तिने सांगितलं की बाबा रे, तू म्हणतोयस ते खरं आहे, परंतु तू इतकं रामाचं वर्णन केलेलं आहेस, तू आहेस कोण. तर त्यांनी सांगितलं की हे पहा, मी रामाचा दूत आहे आणि मगाशी मी कथेत सांगितल्याप्रमाणे सुग्रीवानी आमच्या ज्या 4 टोळ्या केल्या 4 दिशांना सीतेला शोधण्यासाठी, त्यातल्या दक्षिण दिशेकडे येणाऱ्या टोळीतला मी वानर आहे.
आणि तुला शोधण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करतोय. लक्षावधी वानर सैन्य तुला शोधण्यासाठी म्हणून वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतायत. त्यातला मी एक वानर आहे. रामाने मला असं सांगितलं आहे की सीता जर तुला सापडली तर तिला माझं कुशल कळव. राम अत्यंत कुशल आहे, त्याची प्रकृती स्थिर आहे, त्याच्या वृत्ती स्थिर आहेत आणि तो तुला शोधण्यासाठी अतिशय प्रयत्न करतो आहे. तेव्हा रामाचं ना कुशल ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यातनं एकदम पाडलं. म्हणाली, माझा पती गेले 10 महिने मला दिसला नाही आहे. आम्ही एक क्षणभर देखील एकमेकांच्या डोळ्यापासून दूर कधी गेलो नाही आणि त्याने आपलं कुशल कळवलं आहे म्हटल्यानंतर तिला अतिशय आनंद वाटला. आणि असा तिला धीर येतोय असं म्हटल्यानंतर हनुमान 2 पावलं पुढे आला. तिथे होता तो जरा त्या खुर्चीपर्यंत आला, त्या खांबापासून. बरोबर ती एकदम कावरी बावरी झाली. ती म्हणली, अशीच चाल त्या रावणाची आहे आणि तोच बहुतेक हा वेश पालटून आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा जर कपटी रावण असला तर पुन्हा मला पहाटे जसं झालं तसं सगळं परत करावं लागेल. कावरी बावरी झालेली आहे, घाबरलेली आहे. आणि हनुमंतानी ते ओळखलं की ही पुन्हा आपल्या पहिल्या मूडमध्ये गेलेली आहे. आणि मग तो तिला म्हणतो, आई तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, मी कपटी नाही आहे. तेव्हा ती म्हणाली, बाबा रे, कपटी माणूस कधीच मी कपटी आहे असं म्हणत नाही. ती सांगते, आणि मी असाच भाबडेपणाने विश्वास ठेवला आणि त्यामुळे रावणाने मला फसवलेला आहे आणि आज त्याचाच परिणाम मी भोगते. त्यामुळे तू वानर असलास तर परमेश्वराने माझी करुणाच भागलेली आहे, मी त्याचं त्याने उत्तर दिलं आहे असं मी समजेन आणि माझा राम खरोखरच मला सोडवेल ह्यामुळे मी अत्यंत आनंदित झालेली आहे. पण तू जर राक्षस असलास तर माझ्यावर संकटांची गदा पुन्हा येते असं मला झालेलं आहे. त्याचा मला निर्णय करता येत नाही आहे. तू जर रामाचा दूत असलास तर माझ्या या वागण्याने तुझा अपमान होईल. पण मी काय करू, मी घाबरून गेलेली आहे. माझ्यावरती प्रसंग असे आलेले आहेत की मला नक्की सांगता येत नाही आहे. अशा परिस्थितीत मी काय करू असं म्हटल्यानंतर हनुमान म्हणाला, आई माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, मी खरोखर रामाचा दूत आहे आणि तुला शोधण्यासाठी रामाने इतक्या तऱ्हेचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला तोड नाही. परंतु आता असं झालेलं आहे की सुग्रीव हा रामाचा मित्र झालेला असल्यामुळे आता तुला भय बाळगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. आम्ही सगळे हा हा म्हणता इथे येऊ आणि लवकरच तुला इथून सोडण्यासाठी म्हणून रामाने चंग बांधलेला आहे. तर त्यावेळेला ती म्हणाली, हे कशावरून खरं आहे? तो म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, तुला शोधण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे ना तर त्याच्यामध्ये रामाने काय काय योजना केल्या हे तिला पुन्हा एकदा थोडक्यात सांगितलं. आणि मी वायुपुत्र हनुमान आहे, माझं नाव हनुमान. तू विचारलंस ना तू कोण आहेस, तर माझा पिता म्हणजे केसरी नावाचा वानर. हनुमंताच्या वडिलांचं नाव केसरी. तर हा केसरी नावाचा वानर जो आहे त्या केसरी नावाच्या वानराने एक राक्षस ब्रह्मदेव म्हणाला की बाबा रे, ह्या जगाला त्रास देतोय, त्याला तू मार. म्हणून केसरी वानर त्या राक्षसाला त्यांनी मारलं. अशा तऱ्हेच्या ह्या केसरीची, आणि कारण तो देवाला साह्य करणारा केसरी वानर आहे, त्या केसरीच्या वानराची जी कांता अंजनी, तिला वायूपासून झालेला मी पुत्र आहे. तर तुला असं वाटेल की इतकं प्रचंड अंतर कापून मी कसा आलो, त्याचं कारण मी वायुपुत्र आहे. तर ती म्हणाली, एवढं छोटंसं तुझं शरीर, तू एवढा समुद्र तरून येशील कसा? कारण त्यांनी जरा लहान रूप घेतलं होतं. त्यावेळेला थांब म्हणला आहे, मी दाखवतो असं म्हणून त्यांनी आपलं जबरदस्त मोठं शरीर तिला दाखवलं. तेव्हा एकदम तिला विश्वास बसला की हा विलक्षण वानर आहे. आणि मग ती म्हणाली की बाबा रे, खरोखर अद्भुत कर्तृत्व आहे तुझं,
एवढा 100 योजन इतक्या अंतराचा समुद्र ओलांडून तू आलास, धन्य आहे तुझी. आणि मला फक्त एवढंच सांग की राम बरोबर कसा दिसतोय. असं तिने, तू मला रामाच्या बद्दलची ग्वाही देतोयस ना, तेवढ्यावर मी संतुष्ट नाही आहे. तू मला राम कसा आहे, लक्ष्मण कसा आहे हे मला नीट व्यवस्थितपणाने सांगावंस, तर माझा विश्वास बसायची शक्यता आहे. असं म्हटल्यानंतर हनुमान सांगायला लागला की राम कसा आहे. तर ते मोठे वर्णन येते, म्हणून मी तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करतो. वाल्मिकींनी कसं लिहिलेलं आहे, तेव्हा त्याने असं सांगितलं, दुंदुभिस्वननिर्घोषः स्निग्धवर्णः प्रतापवान समश्च सुविभक्तांगो वर्णश्यामं समाश्रितः. बरं, त्रिस्थिरस् त्रिप्रलंबश्च त्रिसमस् त्रिषुचोन्नतः त्रिताम्रस् क्षितिषुस्तिग्धः त्रिषुस्तिग्धः गंभीरस्त्रिषु नित्यशः. आता वर्णन आहे, मी तुम्हाला त्याने काय काय सांगितलं ते सांगतो. तो म्हणाला दुंदुभिस्वन निर्घोषः. पहिल्यांदी त्याचा आवाज असा भारदस्त, समुद्र जसा गरजतो तशा प्रकारचा, एखादा मोठा दुंदुभी वाजल्यानंतर जसा तुमच्या छाताडात तो आवाज जावा, अशा तऱ्हेचा रामाचा घनगंभीर आवाज आहे. स्निग्धवर्ण प्रतापवान, त्याचा वर्ण कृष्णवर्ण आहे, परंतु तो तुकतुकीत आहे. आणि तो आत्ता बघितल्याबरोबरच असं कळतं की साक्षात पराक्रमाची मूर्ती आहे. हा प्रताप करणारा तो आहे. समश्च सुविभक्तांग, सम आहे म्हणजे काय, एक कान थोडासा इकडच्यापेक्षा खाली किंवा इकडच्या नागपुडीपेक्षा इकडच्या नागपुडी थोडी फुगीर, असं नाही. आपल्या माणसाचं शरीर असं इथनं बरोबर रेख काढली ना तर थोडा तरी फरक असतो. एवढा एवढा का होईना, हा डोळा असा असला तर हा किंचित असा, हा थोडा मोठा असला तर तो किंचित बारीक, असं. पण राम समशरीर आहे. म्हणजे तुम्ही इथपासून असं खालपर्यंत गेलात, जसं इथलं माप तसं इकडचं माप, जसा इथला रंग तसा इथला रंग, जशी इकडची भवई तशीच इकडची, बरोबर काहीही फरक नाही. जसं कान इकडचा तसाच कान इकडचा, असं संबंध तळ पायापर्यंत त्याचं शरीर आहे. हे पहिलं वर्णन केलं. आणि सुविभक्तांग, त्याचं शरीर हे मोकळं टाकळं आणि भव्य अजानुबाहू आहे. गुडघ्याच्या खालपर्यंत त्याचे हात आलेले आहेत. आणि त्याला तो उभा बघितला की शत्रू टरकून जाईल असं त्याचं कर्तृत्व त्याच्या शरीरावरती दिसत असतं. नंतर श्यामवर्ण आहे. आणि पुढचे जे श्लोक आहेत त्याचं मी तुम्हाला भाषांतर सांगतो, कारण ते श्लोक संस्कृत आहेत पण मजेदार आहेत बरं का. रामाचं वर्णन हनुमंतांनी केलेलं आहे आणि वाल्मिकींनी किती ते बारकाव्यांनी लिहिलं आहे हे कळावं म्हणून मी सांगतोय की लेखक असतो तो किती अभ्यास करणारा असतो आणि जी घडली घटना ती जशांच्या तशी कशी मांडायची. तर तो सांगतोय सीतेला त्रिस्थिरः त्रिप्रलंबश्च त्रिसमः त्रिषुचोन्नतः. बरं, म्हणजे काय, त्याच्या मांड्या, मनगट आणि मूठ ह्या घट्ट आहेत. मांडीला तुम्ही भाला मारला तरी आत जाणार नाही, अशा घट्ट आहेत. त्याच्या भिवया, त्याचा अंडकोश आणि त्याचे हात हे 3 प्रशस्त आहेत. हात लांब आहेत. भिवया इथेच संपल्या असं नाही आहे, पार कानाच्या जवळपर्यंत पोचलेल्या आहेत भिवया. आणि केशाग्र, वृषण आणि गुडघे हे सपाट आहेत. म्हणजे केसाचं जे टोक आहे ते अगदी नाजूक असं वर आलेलं आहे. आणि गुडघे हे त्याचे मोठे असे कांद्यासारखे बाहेर आलेले असे नाही आहेत, अंगाबरोबर आहेत. नाभी प्रदेश, कटी, वक्ष हे
उंच आहेत, भरलेली आहे छाती, आणि नाभीच्या कडेचं जे पोट आहे ते थोडंसं वर आलेलं, आणि त्यामुळे नाभी अत्यंत खोल अशी दिसणारी. बरं, नेत्र आणि नेत्राच्या जवळचे भाग आहे नेत्रप्रांत, नख आणि तळवे हे गुलाबी रंगाचे आहेत. हनुमान वर्णन करतोय बरं का, आणि सीतेला करतोय. म्हणजे तिच्यापेक्षा बरोबर रामाला कोण ओळखणार, तर तिला तो वर्णन करतोय की नेत्रप्रांत, नखे ही त्याची गुलाबी आहेत, लालसर. पायांवरच्या रेषा, मस्तकावरचे केस आणि लिंगमणी या 3 ठिकाणी तो तुकतुकीत आहे. उदर कंठ इथे 3-3 वळ्या आहेत. म्हणजे पोटाला पोट सुटलेलं नाही आहे, पण त्याच्यावर 3 रेघा आहेत, आणि त्याच्या कंठाला देखील 3 रेघा आहेत रामाच्या. आणि असंच सगळं मी वर्णन करतोय ते लक्ष्मणाचं आहे. म्हणजे पुन्हा मी ते सांगत नाही असं तो म्हणतोय. राम लक्ष्मण दोघांचंही वर्णन मी सांगतोय. तळ पायांचा मध्य म्हणजे हा इथे तो असा गोल आहे, जमिनीला फटकले लागलेले नाही आहेत. ते तळपाय हे जमिनीला लागलेले नाही आहेत, ते असे धनुष्यासारखं आहे मधला भाग. त्याच्यानंतर पायावरील रेषा आणि हे नाजूक आहेत. स्वर आणि गती, नाभी या 3 ठिकाणी तो अत्यंत गंभीर आहे. तळ पायांचा मध्य ही चांगली मगाशी सांगितलं. मान, जननेंद्रिय, पाठ, पोटऱ्या ही आखूड आहेत, लांबच्या लांब मान नाही आहे. मस्तकावर 3 भोवरे आहेत. 2 भार असतात, 3 मी इथे असतो काही काही वेळेला, इथे काही किंच्या, पण त्याचे इथेच 3 भोरे आहेत. रामाच्या मागच्या बाजूलाच 3 भोरे आहेत. अंगुलीमुळं 4 रेघा, उंची 4 हात. रामाची उंची आपण सगळे 3.5 हाताचे असतो बरं का. तुम्ही बघितलं तर घरी जाऊन तुमचा हात मोजायचा, इथून इतका, इथून इतका, त्याचे 3.5 हात आपण असतो. पण राम 4 हात आहे त्याचे, प्रत्येकाचे हात बघायचा आणि त्याच्याप्रमाणे त्याची उंची बघायची. तर आपले सगळ्यांचे देह हे 3.5 हाताचे असतात. तो म्हणतोय रामाचे 4 हात इतका उंच तो आहे. त्याच्यानंतर हात, गुडघे, मांड्या, गाल हे 4 ठिकाणी युग्म अवयव असल्यासारखे मोठे आहेत. म्हणजे तळवे, भिवया, नाकपुड्या, नेत्र, डोळे, कान, ओठ, स्तनाग्रे, कोपरे, मनगटे, गुडघे या 14 गोष्टी अत्यंत एकासारख्या एक आहेत. म्हणजे इकडे जसा गुडघा तसा तिकडे गुडघा, असे 14 गोष्टी. म्हणजे इकडच्या 7 आणि इकडच्या 7 बरोबर सम दिसणाऱ्या. प्रत्येक बाजूस 4 अशा त्याला 16 दाढा आहेत. आपल्याला 32 दात असतात ना, तर इकडे 2 इकडे 2, म्हणजे अक्कल दाढा आणि मूळ दाढा धरून या 2, तसेच इकडे 2, वरती 2 आणि इकडे 2 अशा तऱ्हेच्या असतात आपल्याला. तर त्याला 16 दाढा आहेत अशा. तर आणि 16 दात असे 32 आहेत. रामाचं वर्णन अशा तऱ्हेचं आहे. त्याच्यानंतर सिंह, वाघ, गज आणि वृषभ ह्या प्रत्येकाच्या चालीतला डौल त्याच्या चालण्यामध्ये आहे. सिंह कसा शत्रूला बघितल्यानंतर जातो, गज कसा धीम्या गतीने जात असतो, बैल कसा उभा राहिला की असा ठणठणीत दिसत असतो, असं ते वर्णन करतोय. या व्याघ्र, सिंह, गज आणि वृषभ झेप घेताना वाघासारखी झेप असते त्याची, असा तो आहे. ओठ, हनवटी, नाक या 3 गोष्टी प्रशस्त आहेत. एवढंच नाक नाही आहे, अपरं नाही आहे, चांगलं लांबच्या लांब सरळ असं इथले ही घडी त्याची सरळ असा तो आहे. जीभ, मुख, केस, नखे आणि त्वचा या चकचकीत आहेत, स्निग्ध आहेत. त्याची जीभ ही
म्हणजे खरखरीत ब्रशसारखी झालेली अशी नाही आहे. हात बोटे मांड्या पोटऱ्या, 2 हात 2 मांड्या 2 पोटऱ्या असं हे 8 अवयव आहेत, ते सरळ आहेत. मुख नेत्र चेहरा जीभ ताळू स्तन नखे हात पाय या 10 ठिकाणी कमळाचं चिन्ह आहे. आता तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे मला माहीत नाही, आपल्या हातावरती चक्र गदा कमळ अशा खुणा असतात. ह्या ज्या रेघा आहेत ना, हे जे वर्णन आहे हे सगळं ज्योतिषशास्त्राला उपयोगी आहे. अत्यंत आदर्श पुरुष कसा असावा त्याचं नखशिखांत वर्णन हनुमान सीतेला सांगतोय. आणि ते जर पटलं सीतेला तर ती म्हणणार बरोबर आहे, नाही तर म्हणेल हा बनावट आहे. कारण रावण देखील एवढं कुठलं पाठ करतोय हो, इतकं रामाच्या जवळ लांबून जवळून त्याला सगळं बघून, म्हणजे त्याला किती त्याची रामाची माहिती आहे. कारण तो वानर असल्यामुळे राम बहिर्देशाला जातो, इकडे तिकडे हा कुठे बसलेला असतो आणि त्याचं लक्ष कसं असतं, तर त्यामुळे त्यांनी इतक्या बारकाव्याने त्याला बघितलेलं आहे. तर साधारण वर्णन रावण असला, लबाड रावण असला तर तो साधारण वर्णन करेल, पण हे वर्णन सीता ऐकते आणि तोंडाचा आ करते की मला सुद्धा कित्येक गोष्टी माहिती नाही आहेत त्या हनुमंत सांगतोय. आणि त्यांनी सांगितल्यावर मला कळतंय हो बरोबर आहे, असंच आहे असं मला आठवतं. तर तो सांगतो आहे की त्याला 10 ठिकाणी कमलाच्या खुणा आहेत, कमळ काढलेलं आहे त्याच्या. विष्णूच आहे ना तो, कमला कांत आहे तो, त्यामुळे त्याला 10 ठिकाणी कमळं आहेत. तर त्यानंतर श्री यश तेज ही त्याच्याकडे भरपूर आहेत. साक्षात लक्ष्मीचा कांत आहे तो, अत्यंत यशस्वी दिसतो. त्याने पाऊल टाकल्यानंतर कुठे माघार हे कधीही शक्य नाही. नंतर मातृवंश आणि पितृवंश या दोन्हीकडनं तो अत्यंत शुद्ध आहे. मातृवंश आणि आईकडची वंश आणि वडिलांकडचा वंश हा अत्यंत शुद्ध आहे. त्याच्या खाका, त्याची कुक्षी म्हणजे ह्या बरगड्या हा भाग, त्याचं वक्षस्थळ, त्याची नासिका, त्याचे स्कंध हे पुष्ट आहेत, खणखणीत आहेत, वज्रासारखे आहेत. त्याच्या बोटांची पेरं, त्याचे केस, त्याचे रोम, त्याचे नख आणि त्याची श्मश्रू हे दाढी त्याची. इथे पुन्हा दाढीचं वर्णन आलं आहे त्याच्या रामाच्या. दृष्टी आणि बुद्धी ह्या 9 गोष्टी अत्यंत टोकदार आहेत. त्याची फातकडी नखं नाही आहेत, पुढे ती अशी निमुळती होत आलेली आहेत. असं वर्णन करतोय बरं. धर्म अर्थ काम या तिघांना तो प्राणापलीकडे जपतो. धर्म अर्थ आणि काम हेच गुण लक्ष्मणाचे आहेत असं सांगितलं. एवढं वर्णन ऐकल्यानंतर आता सीतेचा म्हणजे बोल्डच हो, क्लीन बोल्ड. इतकं मला तरी कुठे माहिती आहे त्याचं वर्णन, असं तिचं झालं. आणि ती म्हणाली आणि तो वरती सांगतोय की असा हा राम, यश हे कधीही त्याच्यापासून बाजूला होत नाही. तो तुला शोधण्यासाठी म्हणून त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. आता मी तुला बघितलंय, तो यशस्वी झालेला आहे. आता हा म्हणता तो इथे येणार, यात काही शंकाच नाही. पृथ्वीला उलटं पालटं करावं लागलं तरी राम तुला सोडवल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणाली की इथे 100 योजनं तुम्ही येणार कसे, हा राक्षस किती बलाढ्य आहे, तू काही काळजी करू नको म्हणतो. अगं मी 100 योजना आलो ना, मी त्याच्या किती तो निगर्वी आहे बघा. तो म्हणतो अगं अशा तऱ्हेची कामं करायला मोठ्या माणसाला कोणी पाठवत नसतं, कोणीतरी पोस्टमनसारखा बारीक सारीक असतो त्यालाच पाठवतात. हनुमान सांगतोय की तुला शोधून काढण्यासाठी म्हणून मोठ्या वानराला कसं पाठवतील, एक सामान्य वानर मी आहे, तेव्हा मी 100 योजना आलेलो आहे. माझ्यासारखे लक्षावधी वानर आमच्या सैन्यात आहेत. मी तर एक सामान्य आहे. आणि तो नल, तो जांबुवंत आणि तो अंगद आणि तो सुग्रीव, बाप रे बाप, तर त्यांचं बळ काय वर्णावं. तू काही काळजी करू नकोस. हा म्हणता मी इथे धडा 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 येऊ आणि लवकरच तुला राक्षसांचे आक्रोश ऐकायला मिळतील, असं तिला तो धीर देतोय. तेव्हा
असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी स्वतःची जन्मकथा सांगितली की माल्यवान नावाचा एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती केसरी आमचं मूळ घर आहे. गोकर्ण पर्वता वाटेत जात असताना देवर्षी म्हणजे नारदांनी त्याला सांगितलं की शंभसाधन नावाच्या एका राक्षसाला मारण्यासाठी तुला ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे. माझा पिता सरळ गेला आणि त्याने शंभसाधनाला हा म्हणता मारून टाकलं. अशा कुळात माझा जन्म आहे. अंजनी नावाची माझी आई, तिच्याकडे वाऱ्याने बघितलं आणि त्याचा मोह अनावर झाला आणि मी वायुपुत्र वायुदेवाचा मुलगा आहे असं सांगतो. आणि त्यामुळे रामाचं सैन्य असं देवदेवतांनी भरलेलं आहे. तू निश्चिंत राहा, काही काळजी करू नकोस. आता हे ऐकल्यानंतर त्याला मोठा आनंद झालेला आहे. आणि मग एवढं जन्म सांगितल्यानंतर आपल्या कमरेला बांधलेली तो शुभ्रवस्त्र परिधान केलेलं होतं असं वर्णन केलं आहे. हनुमंताने शुभ्रवस्त्र परिधान केलेलं होतं आणि कमरेला त्यांनी ती अंगठी बांधून ठेवलेली होती. त्याच्यावरती त्याच्या अंगठीचा बदाम असतो ना, त्याच्यावरती राम नाम कोरलेलं होतं. ती रामाची अंगठी होती. ती अंगठी त्यांनी काढली आणि असा नाजूकपणाने सीतेचा असा हात तिने केला, त्यावर त्यांनी ती टाकली. त्या अंगठीकडे बघितल्यानंतर सीतेचा हुंदका अनावर झाला. आता ही अंगठी तर ती कायमच बघायची ना. अत्यंत व्याकुळ झाली, तिचा तडफडाट व्हायला लागला. त्यांनी छातीपाशी ती अंगठी धरली. तिला असं वाटलं नाचावं, परंतु ती काही नाचली नाही, कारण त्या राक्षसिणी कडेला होत्या. हे सगळं हनुमान फार मोठा आवाज नाही आणि अगदी हळू कुजबुजणं म्हणजे म्हणायचं म्हणजे मनातल्या मनात बोलतात तसं नाही बोलला. परंतु त्या राक्षसिणी झोपलेल्या आहेत, त्यांना जाग येऊ नये अशा बेताने हे सगळं बोलणं चाललेलं होतं. पण सीतेने ती अंगठी आपल्या छातीपाशी धरली आणि तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. ती म्हणाली, हनुमंता केवढं रे माझ्यासाठी तू काम करतोयस. अशा तऱ्हेचा वानर माणूस तर नाहीच, इतका लांब माणूस येईलच कसा. पण माझ्या आयुष्यात काय काय घटना घडतायत त्यातली ही अजस्र आनंददायक पण विचित्र घटना आहे, यात काहीच शंका नाही आहे. ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. आता मला असं सांग की गेल्या 10 महिन्यामध्ये माझी अशी जी परवड झालेली आहे, तर तिकडे रामाची काय स्थिती झालेली आहे? तो प्रकृतीला सांभाळून राहतोय ना, असे प्रश्न आता ती विचारते. तर ते सगळे राजधर्माला अनुलक्षून आहेत. म्हणून मी तुम्हाला एकामागून एक सीतेनी हनुमंताला रामाबाबत विचारलेले प्रश्न आहेत, ते फार राजकारणातले आहेत, हे नीट लक्षात ठेवा आणि तसे ऐका. ती काय म्हणते की तो ह्या परिस्थितीमध्ये एकटा आहे, त्याच्याबरोबर लक्ष्मण आणि रावण तर एवढा भयंकर बलाढ्य आहे, तर हे काम त्याला एकट्याला करता येण्यासारखं नाही आहे, मित्रांच्या साहाय्याने करावं लागेल. तर त्यांनी ह्या कामाला साजेल असे मित्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय का तो? हा पहिला प्रश्न. राजाला नेहमी अडचणीच्या वेळेला मदत करणारे जवळचे मित्र असावे लागतात. आपल्या शत्रूला मदत करणाऱ्याला मित्र करतो तो आपल्यासारखाच दुर्दैवी आहे. आपला शत्रू पाकिस्तान, त्याला मदत करणारी अमेरिका, तिला चाटण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे बुद्धिमंताचं लक्षण नाही आहे. तसं राम करत नाही आहे ना. त्याचे मित्र चोख त्याला मदत करणारे आहेत ना, असा प्रश्न ती विचारते आहे. दुसरा प्रश्न ते असा विचारते की त्याच्या अंतःकरणात मी विजयी होईनच अशा तऱ्हेची मनीषा आहे ना, का त्याने हातपाय गाळलेले आहेत, असा दुसरा प्रश्न विचारते. तो हीन दीन झाल्याने त्याला काय करायचं आहे, राहू देत, आता झालं ना, 8 महिने गेले, तसे अजून 8 वर्ष जातील, तशी उरलेली 80 वर्ष जातील, कशाला या कटकटी करा, कोण त्या रावणाची झुंजत बसतंय, असे त्याने हातपाय गाळलेले नाही आहेत ना, असं विचारते. मग आणखीन काय म्हणते की
यश मिळवण्यासाठी, बरं, यश मिळवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. पहिल्यांदी म्हणजे धर्म, अर्थ आणि काम या तिघांचा बरोबर उपयोग करण्याची त्याची तयारी असावी लागते. साम, दान, भेद आणि दंड ह्या 4 गोष्टींकडे बरोबर लक्ष देऊन त्याप्रमाणे वागावं लागतं. प्रसंगी मऊ वागणं, प्रसंगी दणदणीत वागणं, असा प्रसंगाला अनुलक्षून कसं वागायचं हे तो बरोबर विचार करून ठरवतोय ना. त्याच्या मित्रांना आणि त्याला आपल्याला लगेच विजय मिळवणं आवश्यक आहे असं वाटतं का? गेली 40-60 वर्षे गेली तरी चालेल, करू सावकाश काहीतरी, असं त्याला वाटतं. तत्काळ विजय मिळवण्यासाठी मला काय करता येईल असा तो प्रयत्न करतो का? म्हणजे आजचं राजकारण बघा आणि सीतेचे प्रश्न विचार पहा कसं आहे. तर मित्र त्याला सन्मान देत आहेत का, आहे का आमचा राम्या, असं वाटतं त्यांना. त्याच्याबद्दल मित्रांच्या मनामध्ये आदर आहे का? तो प्रयत्न आणि दैव या दोघांचाही विचार करतो ना. म्हणजे प्रयत्न तर माणसाने करावेतच, पण दैवंचैवात्र पंचमम, देवता अनुकूल असणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून प्रयत्नाची शिकस्त करावी यात काही शंका नाही, परंतु त्याला पाठीमागे हे देवाचं पाठबळ लागतं. म्हणून उपासना ही त्यांनी चालू ठेवलेली आहे ना. म्हणून प्रयत्न आणि दैव या दोघांचाही तो सामंजस्याने उपयोग करून पुढे पाऊल टाकतोय ना. त्याचा धीर गळालेला नाही आहे ना. आणखीन मग नाजूक गोष्ट विचारते की ह्या सगळ्या प्रवासात त्याला कुठली दुसरी मैत्रीण मिळालेली नाही आहे ना, असा प्रश्न विचारते सीता. बरं, हनुमंतापाशी मोकळेपणाने तिने, कारण तसं जर असलं मग त्याला माझ्याकडे बघायची कशाला इच्छा होते. म्हणून तोही प्रश्न विचारते की ह्या सगळ्या प्रवासात त्याला कोणी मैत्रीण मिळालेली नाही आहे ना दुसरी. हां, कच्चिन्नान्यमना रामः असं वाक्य येते. अन्यमना झालेला नाही आहे ना तो, अनन्य आहे ना माझ्यापाशी, असं विचारते. मग आणखीन विचारते की त्याचा भाऊ जो भरत, तो त्याच्यावर खूप प्रेम करतो, हा विजय मिळवणं कठीण आहे, म्हणून त्यांनी भरताकडनं देखील सैन्य मिळवण्याची व्यवस्था केली ना. म्हणजे सुचवते ती की त्यांनी तुम्ही काय काय करा या परिस्थितीमध्ये, साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे तिला बरोबर आवाका आलेला आहे की हे काम किती कठीण आहे. म्हणून भरताची मदत त्यांनी टाळायचं ठरवलं नाही आहे ना. आणि लक्ष्मणाला सुद्धा रामाप्रमाणेच युद्ध करून मला सोडवण्याची मनामध्ये कळकळ आहे ना. कारण असं आहे की लक्ष्मणाने तिला समजावून द्यायचा प्रयत्न करत असताना देखील तिने लक्ष्मणाच्या विरुद्ध बोललेली होती. म्हणून ह्या प्रसंगामध्ये भावापासून बाजूला झालेला नाही आहे ना, हे तिला विचारायचं होतं. कारण लक्ष्मण हा रामा इतकाच किंबहुना रामापेक्षा जास्त बलवान आहे. आता पुढे तुम्ही युद्धकांड ऐकलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. कारण असं आहे, इंद्रजित हा रावणापेक्षा बलवान होता. रावण जेव्हा इंद्राला जिंकण्यासाठी म्हणून निघाला तेव्हा त्याच्याबरोबर हा मेघनाद, त्याचं नाव मेघनाद असं आहे, तोही होता. आणि प्रचंड युद्ध स्वर्गात चाललेलं आहे, आकाशात महायुद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये रावणाला इंद्राने बेशुद्ध पाडलं, वज्राचा तडाखा मारून रावण बेशुद्ध पडला. ही पुढे आले बरं का, उत्तरकांडात ही कथा आली, पण इंद्रजिताच्या बळासाठी मी सांगतोय. त्याला उताणं पाडलं आणि युद्ध घनच धुमश्चक्री चाललेलं आहे. तर इंद्रजित रावणावर तुटून पडला आणि त्यांनी भयंकर पराक्रम केला, इतका भयंकर पराक्रम केला. आणि त्यांनी इंद्राला चळो की पळो केलं, इंद्राला जिंकलं, त्याच्या मुसक्या बांधल्या आणि त्यांनी त्याला रथाला बांधलं आणि त्याची तो दिंड काढत होता. इकडे रावणाच्या तिथे एकही माणूस नाही बरं, सगळे युद्धात, दूरवरती युद्धात सगळे गुंतलेले आहेत. काही वेळाने रावण जागा झाला आणि बघतोय तर सगळं सामसूम, एक काही कोणी नाही, फक्त प्रेतांचे ढीग आहेत. रावण उठला
आणि त्याला वाटलं आपण हरलो. त्याने खिन्न मनस्क झालेला आहे आणि मुंडी खाली घालून तो आता पुन्हा लंकेला जायच्या नादी लागला. इतक्यामध्ये त्याला ढोल नगारे असे वाजतायत असं ऐकू आलं. तो तिकडच्या बाजूला बघायला लागला तर इंद्रजित म्हणजे मेघनादानी इंद्राला धरलेला आहे, आपल्या रथाच्या खांबाला बांधलेलं आहे आणि मिरवत मिरवत तो स्वर्गामध्ये इंद्राची अशी जिंकल्यामुळे त्याला तो असं घेऊन जातो आहे. हे ऐकल्या बघितल्याबरोबर रावण धावत धावत गेला आणि त्यांनी मेघनादाला खांद्यावर घेतलं आणि नंतर मग लंकेमध्ये इंद्राला आणून त्याची अशी दिंड काढली असं वर्णन आहे. तर ही सगळी गोष्ट कशामुळे राज्यात आली तर जेव्हा रामावरती अभिषेक झाला, राज्याभिषेक, तेव्हा अगस्ती ऋषी आलेले होते आणि त्यांनी रामाला सांगितलं की रामा, म्हणजे खूप ऋषींबरोबर आलेले होते ते म्हणाले, बाबा हे तुझा पराक्रम अलौकिक आहे, रावणाला तू मारलंस, याच्या इतका पराक्रमाला काय वर्णन करणार, परंतु मला जास्त कौतुक वाटतं ते लक्ष्मणाचं की त्यांनी इंद्रजिताला देखील जिंकलं. त्यावेळेला रावणाने मोठ्या कुतूहलाने विचारलं की आपण असं का म्हणता, मला ऐकायला मिळालं तर बरं होईल. म्हणून मग ही इंद्रजिताची गोष्ट अगस्ती ऋषींनी रामाला सांगितली आहे. अशी ही गोष्ट पुढे आलेली आहे आणि अशा रीतीने मग त्याचं नाव इंद्राला जिंकलेला असल्यामुळे इंद्रजित पडलं. त्याला ह्या लक्ष्मणाने लोळवलेलं आहे. 3 दिवस म्हणजे 72 तास युद्ध केलं. ते युद्ध ऐकलं की आपण जमिनीवर राहत नाही, मी ते 2-3 वेळेला सांगितलेलं आहे. आणि असा अंगामध्ये रोमांच उभे राहावेत अशी परिस्थिती आहे. आणि लक्ष्मणाला शेवटी विजय मिळाला. लक्ष्मण जमिनीवरती उभा राहिलेला होता, इंद्रजित दिव्य रथात बसलेला होता. तो कर्णासारखा रडला नाही की मला कुठे रथ आहे, मला कुठे काय आहे, हेच हे माझं बाहुबल, हे माझं खरं बल आहे. इंद्रजिताला त्यांनी लोळवलेलं आहे. असा हा लक्ष्मण रामाला सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे ना, असा तिने प्रश्न विचारला. हनुमंत म्हणतो किती धोरणी स्त्री आहे ही. मनामध्ये म्हणतो, आई तुम्ही हे जे विचारताय ना, याच्यात एकाही बाबतीत राम एक काकणभर सुद्धा मागे नाही आहे, 4 पावलं पुढेच आहे. त्याच्या अंतःकरणात दुसरी स्त्री येणं शक्य नाही. तुम्हाला तो देवतेप्रमाणे मानतो आणि मित्र तर त्याच्यावर जीवावा पाड प्रेम करतात. लक्ष्मण तर त्याच्या प्रत्येक श्वासाला झेलतोय. अजिबात काळजी करू नका, हा म्हणता आम्ही इथे येऊ, तुम्हाला चिंतेचं काहीच कारण नाही आहे. ती म्हणाली, हे जरी खरं असलं ना तरी रावणाचं बळ बघितल्यानंतर माझ्या पोटामध्ये गोळा येतोय. असं ती मोकळेपणाने सांगते, माझ्या पोटात गोळा येतोय, केवढा हा रावण आहे आणि राम इथे यायचं कसं तुमच्या सगळ्या सैन्याला घेऊन, असं माझ्या डोळ्यासमोर येतंय. तर तो म्हणतो की तू काळजी करू नकोस, आम्ही सुग्रीवासह वर्तमान, राम आणि आम्ही हे लवकरच इथे येतोय, तू काही काळजी करू नकोस. आणि तुझं म्हणणं जरी खरं असलं तरी देखील ती सांगते की हे जरी खरं असलं तरी हे पहा, मी असं तुला सांगते की मला अजून तू ऐकलेलंच आहेस की रावणाने सांगितलेलं आहे की 2 महिन्याच्या वर तू काही जिवंत राहणार नाहीस, मी तुला खाऊन टाकीन. तो म्हणाल, होय मी ऐकलंय, पण सीता म्हणते हे पहा, त्यांनी 2 महिने सांगितले असे तरी मी तुला असं सांगते की 1 महिन्याच्या पेक्षा जास्त मी जगणार नाही. रामाने इथे 1 महिन्याच्या आत आलं पाहिजे. हा हे कसं सांगते, नाहीतर मी गळफास लावून माझ्या वेणीचा, माझ्या जीवाचा अंत करेन. कारण रावणाकडनं मला मरायचं नाही आहे, कोणत्याही परिस्थितीत रावणाकडनं मला मरायचं नाही आहे. आणि त्यामुळे तू हे लक्षात आण. आता दुसरीकडनं मी तुला माझ्या काही गोष्टी सांगते की कला नावाची विभीषणाची एक मुलगी आहे, कला, आणि ती मला भेटायला येत असते.
ती मला वरचेवर धीर देते. सीता सांगते बरं. आणि ती सांगते की विभीषणाने शेकडो वेळाला रावणाला सांगितलं आहे की तुला सन्मानपूर्वक रामाकडे द्यावं आणि तरच या लंकेवरचं संकट जाईल, नाही तर लंका ही उजाड होणार आहे. हे युद्ध महाभयंकर आहे. रामाशी वैर करणं अत्यंत वाईट आहे. हे समजावून सांगायचा विभीषण प्रयत्न करतोय. आमच्या नगरीमध्ये अत्यंत दुस्सह अशा तऱ्हेच्या घटना घडत आहेत. नाना प्रकारचे होऊ नयेत अशा तऱ्हेचे निसर्ग काही गोष्टी दाखवत आहे. आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, पण मी स्वतः पाहिलेली गोष्ट आहे. आत्ता परवा जे बद्री केदाराच्या वरती जे संकट आलं मोठं, त्याच्या अगोदर 6 दिवस सूर्याला खळं पडलेलं होतं. सकाळी 10ला 10 कमी असताना मी पूजा करत होतो घरी, आणि माझ्या मेहुणी माझी ज्योतिषी आहे, तर तिचा फोन आला माझ्या बहिणीला, नाही बायकोला, तिच्या बहिणीला, की अगं सूर्याला खळं पडलं आहे. पाऊस होता पुण्यात, पुष्कळ पाऊस होता, पण सूर्याला खळं पडलं आहे, तू लवकर बघायला जा. मग आम्ही दोघेही गच्चीत गेलो, तर सूर्याला खळं पडलेलं होतं. सूर्याला खळं पडणं हे अत्यंत वाईट असतं. रामायणात त्याचे उल्लेख 4-5 वेळा आलेले आहेत. आणि बरोबर 5 ते 6 दिवसांनी बद्री केदारावरती हे संकट आलं. 1,00,000 माणसापेक्षा जास्त माणसं तिथे मेलेली आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. आता मी काय सांगायचं कारण आहे. आणि सगळं लपून ठेवत आहेत. ही अशी परिस्थिती आहे आपल्या देशाची. तर अशा तऱ्हेचे उत्पात, भूकंप तर सारखेच होत आहेत. आता आपल्याकडे सारखे भूकंप चाललेत. भूकंप हा वाईट उत्पात आहे. काश्मीरला नुकताच भूकंप झाला आणि आता काश्मीरवरती संकट आलेलं आहे. मग ह्या गोष्टींकडे राजांनी लक्ष द्यायचं असतं. तर विभीषणाने असं लक्ष दिलंय. आमच्या नगरीमध्ये वाईट उत्पात होत आहेत. विभीषणचे सगळे रामाला सांगायला जातोय काय काय उत्पात आहेत, विचित्र उत्पात आहेत, की अग्निहोत्राचा अग्नी हा कसा जायला पाहिजे, तर तो प्रदक्षिण मार्गाने त्याच्या ज्वाळा यायला पाहिजेत. अग्निहोत्राचा अग्नी आहे ना, तो प्रदक्षिण म्हणजे त्याच्या ज्वाळा येतात, तर त्या कधी सरळ येत नसतात, तर त्या अशा आल्या पाहिजेत. पण त्या आज अशा येत आहेत, उलट्या अप्रदक्षिण मार्गाने. हे अत्यंत वाईट संकट आहे. नंतर गावातली गाढवं सारखी ओरडत आहेत. असं जे आले बरं का उत्पात, आत्ता आले नाही आहेत. पुढे एकदा विभीषणाचं रावणाशी भाषण झाले, त्याच्यात आलेली आहे. की तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत, कारण ते युद्धकांडात आहे. इथे एवढंच आलेलं आहे की कला नावाची विभीषणाची मुलगी रावणाला परोपरीने सांगते की आपल्या देशामध्ये अत्यंत वाईट असे उत्पात होत आहेत आणि आपल्यावरती भयंकर संकट आहे. तू सीतेला जर मुक्त केलंस रामापाशी नेऊन, तरच आपला देश वाचणार आहे. पण तो ऐकायला तयार नाही. आमच्या घरामध्ये असलेले मोठे मोठे इतरही पुरुष आहेत, माल्यवानासारखे, मंदोदरी आहे, ती देखील रावणाला समजून देते, पण रावण काही ऐकत नाही आहे. इतकंच नाही तर अविंध्य नावाचा आमचा राजदरबारातला तो ज्योतिषी आहे. अविंध्य नाव आहे त्याच्यात. तो अविंध्य आहे. त्यांनी सांगितलं की जर अशा तऱ्हेने सीतेला मुक्त केलं नाहीत तर सीता आहे लंका ही जळाल्याशिवाय राहणार नाही. लंकेतलं घरन-घर हे रडतंय असं चित्र दिसेल, तरी रावणाचे डोळे उघडत नाहीत. अशी परिस्थिती आहे, असं मला कलावतीकडनं कळलेलं आहे. हे तुझ्या कानावर असावं. आणि अशा रीतीने त्यांचं बोलणं झालेलं आहे. मग हनुमंत म्हणतो की काही काळजी करू नकोस, ससैन्य आम्ही सगळे येऊ आणि राम तुला सोडवल्याशिवाय राहणार नाही. का तू असं करतेस? एकदम तो विचारतो. तू माझा देह बघितलेलाच आहेस अजस्र, माझ्या पाठीवर बस, आत्ताच मी तुला घेऊन जातो. कशाला इतके दिवस वाट बघायची आणि तडफड करायची? तो सीता एकदम इतकी आनंदाने मोहरली की आता निघालो की संध्याकाळच्या आत रामाचं दर्शन होईल असं एकदम तिला वाटलं. पण नंतर तिने डोळे मिटून विचार केला, हनुमंता हे शक्य नाही आहे.
आणि त्याची कारणं आहेत. मी तुला जे सांगते त्याची कारणं पुन्हा अभ्यासनीय आहे. रामायण हा ग्रंथ गोष्टीचा ग्रंथ नाही, म्हणून मी तुम्हाला त्याच्यातले काही काही महत्त्वाचे मुद्दे प्रत्यक्ष सांगतोय. आणि तुमच्या मुलांना हल्ली काय झालेलं आहे, महाभारत रामायण हे दुसरी तिसरीच्या गोष्टीत लिहिलेलं असतं. त्यामुळे लोकांना काही माहिती नाही रामाबद्दल. ते नुसतं एवढंच असतं की रामाने रावणास मारले कारण त्याने सीतेला पळवलं होतं. जास्तीत जास्त म्हणजे कैकेयीने काहीतरी केलं म्हणून चिटूक केलं वगैरे. पण तुम्हाला आता मी सांगायचा प्रयत्न करतो आहे, माझी इच्छा आहे, तळमळ आहे की काय जी आहे त्यांचं प्रत्यक्ष, कशा रीतीने हे वाल्मिकी रामायण सांगितलं आहे. हे एमएच्या माणसाने आणि डॉक्टरेटच्या माणसाने अभ्यासण्याचा ग्रंथ आहे. पहिली आणि दुसरीच्या माणसांचा ग्रंथ नाही आहे हा. हे कळालं पाहिजे. आणि पालकांनी तसा अभ्यास करून मुलांना कळत न कळत ह्या गोष्टी कशा त्यांच्या कानावर जातील याचा प्रयत्न केला पाहिजे. शाळा हल्ली काय आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचं वर्णन करायची गरज नाही आहे. परंतु काय हे रामायण उज्ज्वल आहे आणि त्याचं किती बारकाव्याने विचार वाल्मिकींनी केलेला आहे, त्याचा समाजावर परिणाम आजपर्यंत लाखो वर्ष. आपल्याला आश्चर्य वाटेल, या रामायणाचा अभ्यास रशियात होतो, जर्मनीमध्ये होतो, फ्रान्समध्ये होतो, विद्यापीठ पातळीवर होतो. तिथल्या लोकांना माहिती आहे असं नाही. विद्यापीठातले गोल्डमन नावाचे प्राध्यापक बरं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि ते गेले 42 वर्ष रामायणावरती एकामागून एक पेपर काढतायत. आणि त्यांनी सगळं रामायण हे इंग्रजीमध्ये लिहिणं चाललं आहे. गेले 40 वर्ष ते लिहित आहेत, खूप संशोधन करून लिहित आहेत वाल्मिकी रामायण. आणि आता त्यांचं उत्तरकांड हे संपत आलेलं आहे, म्हणजे संपत आलं आता त्यांचं. आणि मॉस्कोमध्ये गेले, मला तिथे अमरेंद्र गाडगीळ नावाचं एक त्यांनी रामकोश लिहिलेला आहे. अमरेंद्र गाडगीळ त्यांनी माझी एकदा भेट घेतली. माझ्या वडिलांचं ते रामायण त्यांनी मला पाहायला मागितलं. मी तुम्हाला म्हटलं ना, तर अशी ही DVD आहे. ही मी फक्त 200 रुपयाला देतो. आणि याच्यात हे सगळं रामायण गद्यात आणि पद्यात, कीर्तनाचा फॉर्म आहे आणि तुम्हाला गाणी ऐकायला मिळतील. आणि त्याच्यामध्ये शिवाय माझ्या वडिलांची 3-4 कीर्तन आहेत, काही अभंग आहेत. असं तुम्हाला जवळजवळ 45 ते 50 तास तुम्ही जर DVD प्लेअरवर लावलं तर एकामागून एक गाणी ऐकायला मिळतील. आणि शिवाय तर तुम्ही कॉम्प्युटरवर घेतलं तर हे सगळं रामायण मी सांगतोय ते त्याच्यात ओळीने आलेलं आहे. असा हा, तर ते वडिलांचं मोठं काम आहे. ते आता मी छापलं आहे. पूर्वी त्यांचं हस्तलिखित होतं, गेल्या वर्षी मी ते छापलं आहे. गणेश्वर शास्त्री द्रविडांच्या हस्ते आणि श्रीकृष्ण शास्त्री जोशी यांच्या हस्ते त्याचा प्रकाशन समारंभ झाला आहे गेल्या वर्षी. तर असं हे एक मोठंच्या मोठं काम आहे. तर ते अमरेंद्र गाडगिळांना कळालं, मागे झाली त्याला 10-12 वर्ष. हे मी प्रकाशित केलं आहे हल्ली, त्याच्या अगोदर हस्तलिखितच होतं. तर ते अमरेंद्र गाडगिळांनी मला दाखवायला मागितलं. त्यांनी रामकोश नावाचं एवढं मोठं पुस्तक रामावरती, सगळं रामाची जगातली माहिती, त्याची मंदिरं कुठे कुठे जगात आहेत, त्याचे फोटो दिलेत. खूप मोठं आहे ते पुस्तक. तर त्याच्यात त्याने माझ्या वडिलांचं नाव घालायचं होतं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मॉस्कोमध्ये गेले 50 वर्ष एक थिएटर आहे, नाटकाचं थिएटर. त्याच्यात दर बुधवारी आणि शुक्रवारी रामायण दाखवतात. नट आहेत म्हणजे नटसंच. दर बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली, ही गोष्ट जुनी आहे, म्हणजे लाल कम्युनिस्ट असतानाची गोष्ट आहे. लाल राज्य होतं तिथे त्यावेळेला, आता कम्युनिस्ट नाही आहे तिथे. तर तेव्हापासून तरी ते असतानासुद्धा रामायण तिथे सांगत होते. असं खूप प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही जर इकडे मलेशिया, थायलंड इकडे गेलात तर सगळ्या रामकथांनीच भरलेला आहे तो प्रदेश. इतकं रामायण तिथे चाललेलं आहे. रस्त्यांची नावं राम लक्ष्मणाची आहेत, त्याच्यानंतर सुग्रीवाची आहेत. ठिकठिकाणी रामकथा. त्याच्यावर सध्याचा राजा जो आहे इंडोनेशियाचा, त्याचं नाव रामदेव असंच आहे. आणि
त्यांच्या तर राजघराण्याच्या मुंजी लग्न किंवा धार्मिक कृत्य करण्यासाठी काशीहून ब्राह्मण नेतात. कारण पूर्वी राम हा काशीहून अयोध्येला ब्राह्मण नेत असे. कारण जवळ आहे अयोध्या आणि काशी. तर ह्यांनी तसंच धोरण ठेवलेलं आहे. असं हे रामायण सगळीकडे आहे, ते माहिती नाही आहे भारतात. आपल्याला माहिती आहे पण ओबडधोबड गोष्ट माहिती आहे. रामाने रावणास मारले ही गोष्ट माहिती आहे, ती लहान मुलांनाही माहिती असेल. परंतु त्याच्यात हे जे बारकावे आहेत ते कळावेत या उद्देशाने मी हे रामायण सांगतोय. नुसती करमणुकीची गोष्ट ही नाही आहे. आणि ते यांनी तिथे ऐकलं. कदाचित त्यांना वाटलं असेल आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळावं म्हणून त्यांनी मला इथे यायला सांगितलं. मी सहसा कुठे बाहेर जात नाही, कारण माझा शिकवण्याचा व्यवसाय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो फिजिक्स वगैरे. म्हणजे आज देखील माझी आता बायको 7-8 दिवस काढायचे तर ती करते ते काम. तिला आता माहिती झालं आहे. माझ्याकडे प्रयोगशाळा आहे. फिजिक्सचे 12वीच्या मुलांचे प्रयोग मी करून घेतो. प्रयोगशाळा आहे. संबंध पुणे मुंबई परिसरात एकच माझी प्रयोगशाळा आहे. इकडे तर नसेलच, इथे कोण प्रयोगशाळेच्या फंदात पडते. परंतु तर ती माझी प्रयोगशाळा आहे आणि त्यामुळे मी सहसा कधी बाहेरगावी जात नाही. आणि नगरला यांनी माझं ऐकलं तेव्हा माझा मुलगा नगरला असतो. तिथे तो एका वेदपाठ शाळेत गुरुजी म्हणून आहे. आणि त्यामुळे मी तिथे नगरला गेलो होतो, मुलाकडेच गेलो होतो तसं काय. तर तेव्हा त्यांनी ऐकलं. परंतु माझा दृष्टिकोन मी तुम्हाला सांगतोय. मला गोष्ट सांगून तुम्हाला जास्तीत जास्त गर्दी कशी जमेल इकडे इंटरेस्ट नाही आहे. आपण हे कसं आपल्या मुलांच्यापर्यंत पोचवता येईल आणि आपले मेलेले आपण जागे कसे होऊ, जिवंत कसे होऊ, आपल्या देशाचा तो उदीम पूर्वी जो होता तो पुन्हा कसा येईल, अशी तळमळ जर असली तर आज तरुणोपाय आहे. नाही तर तिथे जे बोके बसलेत ना ते भयंकर आहेत, भयंकर बोके आहेत. ते काय करतायत हे कोणाला पाहणंच शक्य नाही आहे, अशी परिस्थिती आहे. दिल्लीला आणि मुंबईला जे लोक बसलेत, सचिवालयाला आग लावली स्वतःच्या. रावणाच्या लंकेला कोणी धजत नाही बघायला तिकडे. आपल्याला रावण पुष्कळ आहेत, त्या रावणाकडे कोणी बघत नाही आहे. पण ज्या सचिवालयात तुमचे आमचे कागदपत्र आहेत त्या सचिवालयाला आग लावून ते निखालसपणाने तिकडे कसला गृहमंत्री का काय असं व्हायला गेलेले आहेत. ही आपल्या देशाची अवस्था आहे. तर आपले रावण आपल्यातच आहेत. आपल्याला लंकेत जायला नको आहे रावणाला मारण्यासाठी. पण आपण जर त्यांना ठरवलं अशा रीतीने उताणं घालायचं तर नाही तर नाही. माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे की धर्म वेगळा आणि राजकारण वेगळं, असं कधीच नसतं. राम आणि कृष्ण हे राजकारण करणारे होते. त्यांच्या कथा आपण आज लक्षावधी वर्ष सांगतोय. कारण का तर त्यांनी उत्तम राजकारण करून लोकांना सुस्थितीत ते कसं येतील ह्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कथा सांगायच्या असतात. चिडोप्याच्या गोष्टी नाही आहेत त्या. अत्यंत जबाबदारीने एखादा थोर पुरुष कशा रीतीने वागत असतो त्याचे नमुने म्हणजे ही सीता आणि हे राम आणि हे लक्ष्मण आहेत. त्याने म्हणजे सीता राम फसला आणि मारीच्याच्या मागे लागला, खोटं आहे. कारण नाहीच आहे तसं वाल्मिकी रामायणात. म्हणून मी तुम्हाला ती सगळी कथा सांगितली. कशी आहे अवस्था. सीतेला ज्या वेळेला रामाने वनवासात म्हणजे त्या लोकांचं म्हणणं ऐकलं, म्हणजे त्याने आपल्या मित्रांना विचारलं. ते सगळं या DVD आहे बरं का. त्याने आपल्या मित्रांना विचारलं की तुम्ही नेहमी माझं कौतुक करत असता, पण माझ्या बाबतीत लोक वाईट काय बोलतात ते सांगा. चांगले सगळेच बोलत असतात. तर त्याच्यामधला एक मित्र, रात्रीची वेळ आहे, गप्पा मारतायत सगळे मित्र आणि रामाने प्रश्न विचारला की तुम्ही माझं नेहमी कौतुकाच्या गोष्टी सांगता, पण वाईट गोष्टी सांगा ना, त्याशिवाय मला कळेल कसं. माझे हेर हिंटातच आहेत पण तुम्ही माझे हेरच आहात असं समजतो मी. तर खेडेगावात, शहरात, चौकात, दुकानात माझ्याबद्दल लोकांच्या मनात जे काही माझ्याकडनं चुका होत असतील त्या मला त्या दुरुस्त करायला सोय पाहिजे. चुका करतच असतो माणूस. तेव्हा
त्यांच्यातला एक त्याच्या मित्रांच्यातला उठला आणि त्याने सांगितलं की बाबा रे, जिथे जिथे जावं तिथे तिथे तू केलेले पराक्रम, विशेषतः तू रावणाला आडवं घातलंस आणि 800 मैलाचा तू पूल बांधलास, हे लोकांना आश्चर्य वाटतं. परंतु खरं सांगू का, म्हणजे ती परटाची गोष्ट आहे ना, ती नाही आहे वाल्मिकी रामायणात. परीट होता आणि त्याची बायको गेली, त्यांनी तिला घराबाहेर पाठवलं, हे वाल्मिकी रामायणात नाही आहे. तिथे कसं आहे, तिथे असं सांगितलं की कुठेही तू खेडेगावात जा, मोठ्या गावात जा, एखाद्या देवळात जा, एखाद्या चौकात जा, लोक तुझं जेव्हा वर्णन करतात, काही कारणाने तुझा विषय निघतो, तेव्हा तुझं तोंडभर कौतुक करतात, ह्यात शंकाच नाही. पण तरी ते असं म्हणतात की काय रे, एवढं सगळं राम आपला आदर्श पुरुष आहे, पण त्याची पत्नी ही एका अत्यंत पापी माणसाच्या घरात 1 वर्षपर्यंत राहिली, तर तिच्याबरोबर समागम करायला आम्हाला लाजल्यासारखं नाही का वाटत, असं तो म्हणाला. कसं लक्षात आणा, म्हणजे तिथे तो परटाची गोष्ट किती बिभत्स करून सांगितली आहे, तसं इथे नाही आहे. पण ज्या अत्यंत पापी राजाकडे 1 वर्षपर्यंत सीता राहिली आहे, तर तिच्याबरोबर क्रीडा करायला रामाला काही मनात खंत नाही का वाटत. हे ऐकल्याबरोबर राम काळा ठिक्कर पडला, असं वर्णन केलं आहे. त्याचं सगळं तेज हरपलं, तोंडाची चव गेली. मित्र गेल्यानंतर त्याने लगेच 4ही भावंडांना बोलवलं आणि त्यांना सगळं सांगितलं, असं असं झालेलं आहे आणि मी सीतेला आता इथं उपर, कारण मी राजा पहिल्यांदी आहे, मग मी भाऊ आहे, नवरा आहे, जे काय आहे ते नंतर. तर लोकांच्या मनावरती असे संस्कार होणं योग्य नाही असं वाटत असलं, म्हणजे काय झालं की त्यांनी तिथे सीतेची शुद्धी अग्नीत तिला जायला लावलं होतं, पण ते इथे कळलं नव्हतं. त्याचं टी व्हीवरती काही जे दाखवायचं किंवा असं थोडक्यात प्रचार झाला नव्हता. रामाने तिथे जर सीतेला शुद्ध करून घेतलं तर ह्याच कारणासाठी घेतलं होतं की लोकापवाद येणार नाही, लोकांच्या अंतःकरणात वाईट संस्कार होऊ नयेत, म्हणून त्याने सीतेला अग्नीतून बाहेर काढलं. परंतु इथे ती गोष्टच कळली नव्हती आणि म्हणून अशा तऱ्हेचा अपप्रचार झालेला होता. आता त्याला औषध काय आहे, आता आपण मलमपट्टी करायला लागलो तर ते उलटसुलटच काहीतरी होईल. असं आहे, तुम्ही वधराबद्दल काही म्हणलात तरी व्हायचं तेच होईल, असं होऊ नये म्हणून त्यांनी तत्काळ निर्णय केला आणि भावांना असं सांगितलं की काहीही जरी झालं तरी आता मी सीतेचा त्याग करणार. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी सीतेला लक्ष्मणाबरोबर पाठवलं. हे पुढे आलं आहे बरं, ही कथा फार पुढे आहे, मला त्याच्यातलं सांगायचं ते वेगळं सांगायचं आहे आणि ते त्या ह्या DVD आहे, ते तुम्ही कम्प्युटरवरती उत्तरकांड बघितलं की तुम्हाला राम काय म्हणाला आणि सीता काय म्हणली ते मला सांगायचं आहे. मग रामाने बुद्धिमंत असल्यामुळे विचार केला की ज्या वाल्मिकींच्या सान्निध्यात आपण 1 वर्ष चित्रकूटावर राहिलो, ते वाल्मिकी ऋषी आता गंगेच्या किनाऱ्यावर त्यांचा आश्रम आहे, तर त्याच्याजवळच आपण सीतेला ठेवलं तर ती, कारण तिला दिवस गेलेले होते आणि रामाला दुसरी संतती नव्हती, हे पहिली मुलं होती त्याची, तर तिला दिवस गेलेले होते आणि खूप नंतरची गोष्ट आहे बरं का, म्हणजे मध्ये शेकडो वर्ष गेली होती. म्हणजे दिवस गेले होते याचा अर्थ वाकडा लावायचं काही कारण नाही आहे. रावणाला मारून राम अयोध्येचा राजा झाला आणि शेकडो वर्ष गेली. रामाने 11,000 वर्ष राज्य केलं आहे बरं, आणि ही मध्ये शेकडो वर्ष गेली होती आणि सीतेला दिवस गेलेले होते. रामाने सीतेला अशा ठिकाणी सोडलं की वाल्मिकी ऋषींचा आश्रम अगदीच जवळ होता, इथून स्टेशन इतका. आणि वाल्मिकी ऋषी हा अत्यंत दयाळू आहेत, ते त्याचे वडिलांपासूनचे मित्र होते, ते त्या दिवशी सांगितलं आणि त्यामुळे तो तसा तिच्या स्वास्थ्याच्या बाबतीत निर्धास्त होता, काहीच शंका नाही. आणि तेव्हा रामाच्या राज्यात पाप कोणी करणंच शक्य नाही असे त्याचा कडक बंदोबस्त असे, तो प्रश्न नव्हता. परंतु दुःख हे आहेच,
प्राणापलीकडे जिच्यावर प्रेम केलं तिला असं काहीच चूक नसताना पाठवायला लागलं. त्यावेळेला सीतेनी जेव्हा त्याला आणि मग लक्ष्मणाने तोपर्यंत पत्ता लागून दिला नाही की कशासाठी तुला इथे मी आणलं आहे. तिला असं वाटत होतं, कालच ती बोलली होती रामाशी की मला ऋषींच्या आश्रमात जावं असं वाटतं आहे, त्यांना दानं द्यावीशी वाटत आहेत, ऋषिकुमारांशी खेळावं असं वाटतं आहे, आणि तेच तिला वाटत होतं म्हणून ह्या आश्रमाजवळ आणलं आहे मला, अशी तिची कल्पना. मग लक्ष्मणाने तिला त्या गंगेच्या किनाऱ्यावर संध्याकाळी सोडलं, म्हणजे होडीत बसून पलीकडे गेले. आणि मग त्याला बोलवतच नव्हतं ना, त्याने टाहो फोडून रडला आणि तिला हे सगळं सांगितलं. हे सांगितल्याबरोबर तिच्या जमिनीखालची पायाखालची जमीन सरकली, ती रडायला लागली आणि तिला समजेना काय करावं. पण लक्ष्मणाची सगळी गोष्ट तिने ऐकल्यानंतर तिने काय केलं असेल बरं, जे शाश्वत त्याचा ज्येष्ठ तुटे असं तिथे ती बोलली नाही. माझं सांग लक्ष्मणा असं ती बोलली नाही. त्या ह्या DVD तुम्हाला ते काय बोलली त्याचे मूळ संस्कृत श्लोक मी दिलेले आहेत, म्हणजे वाल्मिकी रामायणातले, आणि त्याचा अर्थ खाली दिला आहे. तर तिने असं सांगितलं लक्ष्मणाला की आता तू जाशील आणि रामाला निरोप देशील, तर माझा निरोप असा सांग की प्रजेचं पालन करणं आणि प्रजेवरती चांगले संस्कार यावेत असं करणं हे तू करतोयस, आणि त्याच्यासाठी तू माझा त्याग प्रेम असूनही केलेला आहेस हे मला पूर्ण विदित आहे. पण तू जसा राजा आहेस तशी मी देखील महाराणी आहे. तर आपल्या प्रजेवरती कशा रीती ते संस्कार व्हावेत असं तुला जसं वाटतं तसंच तितक्याच कळकळीने मलाही वाटतं. म्हणून तू हा जो निर्णय घेतलेला आहेस तो 100% बरोबर आहे, आणि मी देखील त्या निर्णयाशी एकमत आहे. म्हणून तू मला जरी टाकलेला असलंस तरी तुझ्यावर मी यत्किंचितही रागवलेली नाही, माझ्या मनामध्ये गैरसमज नाही. एवढा माझा निरोप, फक्त एवढंच कर की मी इथे आलेली आहे, हे अजून रामाच्या आया वगैरे आहेत बरं का, त्यांना नमस्कार सांग, माझा थोर लोकांना नमस्कार सांग, वशिष्ठ ऋषींना नमस्कार सांग, कारण मी तशा तऱ्हेने निरोप घेऊन आलेले नव्हते, असं वर्णन केलं त्याने. म्हणजे सीतेला अजिबात असं वाटलं नाही की हे काहीतरी विपरीतच चाललेलं आहे. तिला हा प्रश्न कळाला की आपल्या प्रजेवरती सत्संस्कार राहावेत, म्हणून रामाला तसं करावं लागलंय. मी त्याची अर्धांगिनी आहे, मी देखील राणी आहे, माझ्यावर देखील असं सारायचं जबाबदारी आहे की माझ्या प्रजेवर कसे संस्कार व्हावेत. असा तिने त्याला निरोप दिला. ही कथा मी मनची सांगतोय असं नाही, या DVD जिथे तो प्रसंग आलेला आहे उत्तरकांडात, तिथे त्याचे मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचं मी मराठी भाषांतर असं खाली लिहिलेलं आहे. असे हे दिव्य लोक आहेत. आपण गावठी पद्धतीने यांच्याकडे पाहण्याचं तात्पर्य नाही आहे. 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहायचं आणि फक्त वाढदिवस एकमेकांचे करत बसायचे. जास्तीत जास्त काय, माझा वाढदिवस त्याचा केक कापा, लग्नाचा वाढदिवस 25वा त्याचा केक कापा. अरे काय चाललंय काय? आपल्या संस्कार कुटुंबावर करायचे ते तू संबंध जगासाठी आहेस असं वाटवायचं का फक्त फ्लॅट बंद केल्यानंतर आमच्या घरापुरेसे आम्ही आहोत असं वाटवायचं? वाढदिवस करू नका असं नाही, पण काहीतरी भव्य दृष्टिकोन ठेवा की डोळ्यासमोर. हा प्रश्न आहे. परंतु केक काय आणतायत, त्याच्या मेणबत्त्या काय लावतायत? अरे काय, आपण कुठल्या संस्कृतीतले लोक आहोत? हे काय चाललेलं आहे? आपले डोळे कधी उघडतात की नाही? त्या केकचा आणि मेणबत्त्यांचा आपल्या संस्कृतीशी काही संबंध आहे का? निर्लज्जासारखे ते TV वर दाखवतात आणि आपण त्याची नक्कल करतो. आणि त्यामुळे हे रामाचं बोलणं, त्यांचं हे जीवन आपला गंमत म्हणून आपण इकडे काय फार मोठा होतो राम, काय त्याने फार आश्चर्यकारक, असं करण्यासारखं नाही आहे. ते खरंच नाही आहे. तुम्हाला मी जरा बोर करतोय, पण इलाज नाही आहे त्याला काही, त्याच्यासाठीच मी आलो आहे.
तर डोळे उघडून आपल्याला ह्या लोकांची चरित्र समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. तर अशा रीतीने हनुमान तिला प्रोत्साहन देतोय, धीर देतोय, काळजी करू नकोस. तेव्हा सीता, आणि तो सांगतोय माझ्या पाठीवरनं चाल, मी आत्ता तुला घेऊन जातो. पण सीताही तिला मोहरली, ती यात शंकाच नाही की आत्ता मी बसले, सकाळची वेळ होती, संध्याकाळपर्यंत मी रामाकडे. किती आनंद आहे. आपला मुलगा अमेरिकेत असावा आणि अचानक कोणीतरी तिकीट द्यावं आणि आपल्याला कळावं की अरे हे तिकिटात मी 19 तासात न्यूयॉर्कला पोचते, की चालं 22 तासात मी मुलाकडे. किती आनंद होत असेल त्या बाईला. नाही, मी अमेरिकेत होतो तेव्हा मला कळालं की काय असतं. आपलं सारखं जे काय आत हृदयामध्ये स्प्रिंग हलत असते. तर मी गेलो त्यावेळेला टेलिफोनसुद्धा नसायचे. त्यामुळे मी संबंध माझा जो काय मुक्काम होता वर्ष 2 वर्ष, त्याच्यात एकदाच फक्त बायकोला फोन केला. कशासाठी? तर मला एका काहीतरी फॉर्म भरायचा होता म्हणून मुलांचे जन्मतारखा पाहिजे होत्या. मला 4 मुली आणि 1 मुलगा असा माझा विस्तृत संसार आहे, हल्लीच्या सारखा नाही आहे. तर मला त्यांचे काही फॉर्म भरण्यासाठी जन्मतारखा पाहिजे होत्या. परंतु त्यावेळेला किती माणसाला अधीरपणा असतो. म्हणून सीतेला क्षणभर वाटलं की जाऊया, पण तिने लगेच संयम केला. त्याच्यासाठी मी सांगतोय. आणि ती म्हणाली, बाबा रे, हा खुलचट विचार आहे, हे करणं बरोबर नाही. कारण काय आहे, 100 योजना समुद्र आहे. तुझ्या पाठीवर मी बसले तर रावण काय तंबाखू चोळत बसणार आहे का? त्याचं सैन्य आहे, सगळं आकाशमार्गी आहे. स्वतः रावणाने मला सहज मांडीत घेतला आणि उड्डाण करून तो आलेला आहे. असं त्याच्याकडे प्रचंड एकापेक्षा एक थोर. तर ते तुझ्याशी युद्ध करायला येतील आणि मग तुला मला वाचवायचं का त्यांच्याशी युद्ध करायचं असाच तुला प्रश्न पडेल. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय कोणाचा होतो हे काही सांगता येत नाही. आणि एखाद्या स्त्रीला पाठुंगळी घेऊन जायचं आणि हे युद्ध करायचं हे फार वाईट आहे. त्या भानगडीत पडणं हे बरोबर नाही आहे. आणि युद्धात मध्ये खाली पडले तर मी काय समुद्रातून पोहत यायचं का? मला येतं, त्याला पोहता येत असे बरं का. कारण त्यांचा एक जलविहार वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये. राम आणि सीता यांचा जलविहार खूप मोठा सांगितलेला आहे. पोहता येत असे, असं नाही की ती बावळट कोणीतरी होती. परंतु समुद्रात पोहून कुठेतरी लागायचं हे काही शक्य आहे का? कसं इतकं काही येत नसतं काही माणसाला. म्हणून तसं करणं बरोबर नाही. आणि तसं समजा असं करता करता मी राक्षसांच्या तावडीत सापडले तर आत्ता ह्याच्यापेक्षा घनघोर प्रसंग उत्पन्न होईल. मग रावण मला कुठे ठेवेल कधीतरी कुणाला कळेल का? हा 4था मुद्दा. मग 5वा मुद्दा असं सांगते की काही जर तू जरी वानर असलास तरी परपुरुष आहेस आणि मी पतिव्रता स्त्री आहे. त्यामुळे मी तुला स्पर्श करणं हे कदापिही मला शक्य नाही आहे. मी पतिव्रता स्त्री आहे आणि तू परपुरुष आहेस. 6वा मुद्दा असं सांगते की बाबा रे, मी क्षत्रियाची मुलगी आहे. माझा सासरा हा देवांना देखील युद्धात मदत करायला जायचा इतका थोर क्षत्रिय होता आणि माझा पतीही क्षत्रिय आहे. त्यामुळे त्यांनी इथे येऊन त्याच्या शत्रूला त्याच्या 10 मुंड्या चित करून त्याला मातीत चारून मला त्यांनी विजय करून मिळवावं, याच्यात जो माझा गौरव आहे ते त्याच्या एका माकडाने मला पळवून नेलं हे म्हणण्यात ते यश नाही आहे. तर माझा पती त्यामुळे रागवेल, कारण हे यश घेण्याच्या योग्यतेचा तो आहे. परंतु ते त्याला ती संधी दिली नाही, असं करणंही बरोबर नाही. हे ऐकल्यानंतर रावणाने हनुमंताने खरोखरच हात जोडले. आई, या परिस्थितीमध्ये आपण इतका थोर विचार करू शकता, धन्य आहे आपली. आणि तुमचा म्हणण्याचा मी पूर्ण विचार करून माझ्या असं लक्षात आलं की खरोखर तुमचं म्हणणं खरं आहे. आम्ही नक्कीच येऊ शकतो. नाना तऱ्हेचे प्रयत्न करून आम्ही इथे येऊ आणि राम रावणाला उताणं घालून मोठ्या सन्मानाने तुला इथून घेऊन जाईल, याच्याबद्दल मी तुला शब्द दिला आहे असं समज.
माझं म्हणणं कधीही खोटं ठरणार नाही, मी आजपर्यंत कधीही खोटं बोललेलो नाही, असं त्याने तिला पुन्हा धीर दिला. आणि मग सीतेने एक कावळ्याची गोष्ट सांगितली की जी फक्त रामाला आणि सीतेलाच माहिती आहे. ती म्हणाली की ही गोष्ट तू जर रामाला सांगितलीस तर मी तुला भेटले ही त्याला 100% खात्री पटेल, कारण बनावटपणाने तू काहीतरी सांगायला लागला असतं त्याचा तरी विश्वास कसा बसावा, म्हणून तुला मी ती गोष्ट सांगते. आणि मग ती गोष्ट अशी आहे की एक जलविहार करण्यासाठी राम आणि सीता गेलेली असताना, बरं ती अयोध्याकांडात आहे ही गोष्ट, जलविहार करण्यासाठी वनामध्ये जेव्हा ते गेले आणि चित्रकूटावर राहत होते तेव्हा मंदाकिनी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या शेजारी त्यांचा आश्रम होता, तेव्हा ते जलक्रीडा करायला दोघे गेलेले आहेत. खूप जलक्रीडा केली, भरपूर पोहणं वगैरे काय असेल ते त्यांचं झालं. आणि नंतर वाळूवरती मध्ये बसले, तिथे आंब्याचं झाड आहे, त्याच्या खाली दोघेही जण गप्पा करता करता रामाला झोप आली. मग सीतेच्या मांडीचं उसं करून राम हे सीता सांगते हनुमंताला, बरं का, की माझ्या मांडीचं उसं करून माझे पती निद्रा करून बसले. थोडा वेळ डोळा लागला त्यांना, इतक्यामध्ये तिथे त्या आंब्याच्या झाडावर एक कावळा आला आणि त्या कावळ्याने आमच्याकडे त्याचं लक्ष होतं. राम झोपलाय असं बघितल्यानंतर तो हळूच उतरला आणि माझ्या मांडीला तो टोचा मारायला लागला. तर मी त्याला आता मोठ्यांनी असं केलं तर राम जागा होईल म्हणून मी नुसतं असं करते. तो कावळा पुन्हा पुन्हा येतोय आणि पुन्हा पुन्हा माझ्या मांडीला असं असं टोकरतोय. तर त्याच्यातून रक्त आलं थोड्या वेळाने आणि ते रक्त रामाला लागलं आणि तो एकदम काय बरं असं लागलंय म्हणून तो जागा झाला आणि माझ्याकडे बघितलं आणि मी त्या असं कावळ्याकडे बघत होते. त्यांनी बघितलं तर कावळा दिसला. नदी किनाऱ्यावरती दर्भ जमलेले असतात, काही काही नदीच्या किनाऱ्यावर दर्भ लागतात, खूप आपोआप येतात. तर ते दर्भ रामाने तिथला एक असं उखणला आणि त्याच्यावरती मंत्र जपलेला आहे आणि त्या कावळ्यावर टाकला. तो दर्भ त्या कावळ्याच्या मागे धावत सुटला. तेव्हा हनुमंता मी बघत बसले हे काय चाललंय. तो दर्भ गेला, कारण पुढे कावळा जात होता, त्याला मारण्यासाठी तो दर्भ गेला. जाता 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 तो खूप लांब गेला, मला दिसेनासा झाला आणि काही तासांनी तो परत आला. परत आल्यानंतर दमलेला होता. कोण? तो कावळा. दर्भ त्याच्या मागे चाललेला आहे. त्यांनी सांगितलं त्या कावळ्याने आपला देह कावळ्याचा टाकला. तो इंद्राचा मुलगा जयंत होता. इंद्राला जो जयंत नावाचा मुलगा आहे त्याने रामाला हात जोडले आणि सांगितलं अरे हा दर्भाला सावर. मी या दर्भाला घाबरलो आणि इंद्राकडे गेलो. इंद्र म्हणला मी त्याला नाही सावरू शकत. मग मी ब्रह्मदेवाकडे गेलो. ब्रह्मदेव म्हणला ज्याची तू चूक केलीस तिकडेच जा, माझ्याकडे काय येतोस. म्हणून मी तुझ्याकडे आलोय आणि माझं रक्षण करणं तुझ्यावरतीच आता का. मी शरण आलोय, मी चुकलो. माझ्या आईला मी त्रास दिला. मला परीक्षा घ्यायची इच्छा झाली पण ती जास्त कडक होती. तू राम कोण आहेस हे पाहण्यासाठी मी परीक्षा घ्यायला गेलो पण ती मी तोंडघाशी पडलेलो आहे. तेव्हा रामाने त्या दर्भाला पुन्हा त्याच्यातलं शक्ती काढून घेतली आणि त्या दर्भाला म्हणाला शाबास आहे तुझी. त्याची रवानगी केली. हे मी हनुमंताला ती म्हणते स्वतःसमक्ष डोळ्याने बघितलंय. इतकं माझ्या रामाकडे सामर्थ्य आहे तरी तो रावणाला का नाही बरं मारू शकत. नुसतं ते मांडीला त्याने असं खवलं होतं त्यामुळे त्यांनी इतकं जर शासन त्या इंद्रपुत्राला दिलं. रावणाने साक्षात मला पळवून नेलंय मग तरी देखील तो राम का स्वस्थ आहे बरं. त्याचं सामर्थ्य मी स्वतः पाहिलेलं आहे. तेव्हा हनुमंत म्हणाला आई हे झालंय. रावण देखील सामान्य नाही हे तुम्ही ओळखताच. ज्या अर्थी त्याने जयंताच्या बापाला देखील जुमानलं नाही आहे तर त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक हे युद्ध करायला पाहिजे. आणि त्यामुळे तू धीर सोडू नकोस. राम आहेच, आमचा सगळ्यांचा त्राता राम आहे पण त्याच्या मागे आम्ही सगळे आहोत.
आणि माझ्यापेक्षा एकापेक्षा एक भलाढ्य वानर आमच्याकडे आहेत. कदर करण्यासारखं काहीच नाही आहे. आम्ही हा हा म्हणता येतो आणि धुवून काढतो सगळं. एकही शत्रू शिल्लक राहणार नाही. ही लंका लवकरच तुला पेटलेली दिसेल असं हनुमान सांगतोय. फक्त मी पेटवणार आहे असं नाही सांगत. ही लंका लवकरच तुला पेटलेली दिसेल. आता मला तू निरोप दे. सीतेनी तिच्या अशा वस्त्र एकच होतं ना, पण त्याला कुठेतरी गुप्तपणे बांधून ठेवलेला असा चूडामणी, म्हणजे स्त्रिया म्हणजे क्षत्रिय स्त्रिया इथे असा एक मणी असतो. जुन्या सिनेमात दिसतो आपल्याला तो. म्हणजे असं या इथनं ते आपल्या जे काय म्हणतात पिंपळपान खाली असतं तर तसं नाही, तो असा वर असतो. त्याच्यावरनं मग पदर घ्यायचा. तुम्हाला जुन्या सिनेमात वगैरे दिसेल. तर तो चूडा म्हणतात त्याला, चूडामणी. तो काढला. तो अत्यंत तजेलदार अशा तऱ्हेचा मोठाच्या मोठा चूडामणी, मध्ये हिरा कडेला माणकांनी आणि वैडूर्य मण्यांनी नटवलेला. तो चूडामणी ती हनुमंताच्या स्वाधीन केला आणि सांगितलं की ही माझी खूण आहे. हा चूडामणी बघितल्यानंतर रामाला एकाच क्षणात जनक राजा, दशरथ आणि मी या तिघांची आठवण होईल. कारण माझ्या लग्नामध्ये हा चूडामणी माझ्या वडिलांनी दिलेला आहे आणि तो मी आजपर्यंत रक्षण करून ठेवला होता. तो मी तुला देते. हनुमंताला तो मणी घेताना वाल्मिकी म्हणतात त्याचे हात कापत होते. त्याला बरं नाही वाटलं तो मणी घ्यायला, की सीतेकडे असलेली एवढ्या अमोलिक अशी आठवण. पण त्याने तो गुपचूप घेतला आणि जिथे ती अंगठी बांधली होती तिथेच करकचून बांधला. सीतेला हात जोडले. सीता म्हणाली की माझं ऐकशील का? तो आल्यामुळे मला फार धीर आला आहे. मी मरते असं मला वाटत होतं, पण आता मला जणू काही राम आलाय असं वाटतं. माझं एकच म्हणणं ऐक की एक रात्र तू इथे राहा या रानामध्ये. म्हणजे माझा माणूस इथे आहे असं मला सतत वाटत राहील. माझा कोणतरी आहे इथे. हनुमान म्हणाला की प्रसंग असा आहे की राम तिकडे प्रत्येक सेकंद माझी वाट बघतोय. क्षणाक्षणाला त्याची तो वाट बघतोय की कोण येतोय आणि मला सीता सापडली असं म्हणतोय. तर आता तू एवढं सगळं झालेलं आहे. आता मी केव्हा एकदा रामाकडे जातोय, त्याला ही सगळी गोष्ट सांगतोय आणि राम आनंदाने तुझ्याकडे येण्यासाठी आम्हाला सगळ्यांना उत्साहाने बोलवतोय आणि आम्ही इथे येतोय असं मला झालेलं आहे. क्षमा कर, परंतु मला जाऊ देत. असे हात जोडून सांगितल्यानंतर सीतेला पटलं ते आणि तिने डोळे ओले झालेले आहेत. वस्त्र डोळे पुसायला नव्हतंच, कारण खालचं वस्त्र होतं, इथे वस्त्रच नाही. त्यामुळे तिने त्याला रडत रडत असा आशीर्वादाचा हात करत, तुझं भलं हो, वाटेत तुला त्रास न हो. हनुमंताने तिला प्रदक्षिणा केली आणि तिथून तो निघाला. मागे बघून सुद्धा पाहिलं नाही, कारण त्याला वाटलं की आता मी परत जाताना मला काय पुन्हा वाटेल. आणि गेला तर ते हे अशोकवनाचा प्रमदावना नावाच्या एका भागाचा तो एक कडेची बाजू होती. तिथून तो सरळ प्रमदावन नावाचं रावणाचं आता हे सगळं त्याच्या उपभोग भूमी आहेत. विविध तऱ्हेचे उपभोग घेण्यासाठी त्याने अत्यंत अप्रतिम अशा तऱ्हेचं हे काम केलेलं होतं. सगळं नक्षीकाम वगैरे असे चबुतरे वगैरे सगळं. तर आता हा असा आलेला आहे. मग त्याने असा विचार केला. आतमध्ये तो गेला, तिथ्या प्रमदावनामध्ये इकडे तिकडे असं सगळं बघितलं. त्याच्या डोळ्यामध्ये तेज उत्पन्न झालं आणि तो विचार करायला लागला, बरं की आपण आलेलो आहोत आणि आपण हे पुष्कळ आता महत्त्वाचं काम झालेलं आहे, पण खरा सेवक कोण असतो? आपलं काम झालं, पोस्टमन पत्र टाकतो, तुमची सही घेतो, निघून जातो. तसं याने चूडामणी दिला, निघून गेला. मी त्याला अंगठी दिली, तिने चूडामणी दिला, मी निघून गेलो. असं आहे का? मी काय पोस्टमन नाही आहे. आपलं जे मुख्य काम असतं ते काम एकदा पूर्ण झालं की त्या कामाला पुढचं जे लगेच होणारं काम असतं ते काम सुकर व्हावं या दृष्टिकोनातून खरा जो
दूत असतो तो अशा तऱ्हेची पावलं टाकतो की पुढे जे करायचं असेल त्याच्यासाठी मार्ग मोकळा व्हावा. सांग काम्या ओम नाम्या असं व्हायचं नसतं. आणि त्यामुळे आता मला काहीतरी करायला पाहिजे असं तो विचार करतो. अवंतावधिं प्राप्त किं पुनस्ते महाबला हा नाही प्रकृष्टा प्रेक्षन्ते प्रेक्षन्ते हि तेरे जना असं त्यांनी सीतेला सांगून तो निघालेला होता. आणि मग तो म्हणला मनामध्ये असा विचार करतो आहे की नसामरक्ष सुगुणाय कल्पते नदानमर्थो अपिचते अर्थोपचितेषु युज्यते न भेदसाध्या बलदर्पिता मना हा पराक्रमस्वेषु मनेहि रोचते असा तिथला श्लोक आहे. तो म्हणतो की आता मला पुढचा रस्ता मोकळा व्हावा म्हणून काहीतरी उग्र असं करावं लागणार आहे. कारण रावणाचं बळ नसानसात भरलेलं आहे. तर त्या भळामध्ये असले कुठे जिथे जागा मिळेल तिथे भोसकून त्याचं रक्त खाली सांडेल असं झालं पाहिजे. काय बरं करीन. कारण सामदान भेद आणि दंड हे विजय मिळवण्याचे 4 मार्ग असतात. साम म्हणजे गोडी गुलाबींनी बोलायचं आणि आपलं काम साधायचं. दान म्हणजे काही गोष्टी त्याला द्यायच्या, काही गोष्टी आपण घ्यायच्या, म्हणजे देवाणघेवाणीचे काहीतरी उपयोग करायचे आणि एकदाचं प्रकरण निभवून टाकायचं. तिसरा म्हणजे भेद, म्हणजे त्यांच्याच घरातला कोणीतरी असा घरभेदा शोधायचा आणि त्याला फूस लावून त्याच्याकडनं आपल्याला मदत करून घ्यायची आणि फितुरी म्हणतात तसं करून काम साधायचं. आणि ते तीनही जमले नाहीत तर नेहमी युद्ध करायचं असतं. युद्ध कधी आपण ताबडतोब करू नये असं धर्मशास्त्र राजधर्म असं सांगतो. निघालं की चालला युद्धाला असं करू नये. ह्या 3 गोष्टीत जर जमणार नाही असं दिसलं तर युद्ध करावं. तर आता इथे काय झालेलं आहे, हे राक्षस वृत्तीचे लोक आहेत. त्यांना गर्व फार असतो. माझंच खरं असं त्यांना सारखं वाटत असतं. हनुमान विचार करतोय राक्षसी वृत्ती जी आहे ना ते ओव्हर कॉन्फिडन्स असतो. माझंच खरं असं वाटत असतं. त्यामुळे गोड बोलून हनुमंताशी आता रावणाशी पुष्कळ जण गोड बोललेले आता सीतेने सांगितलं, परंतु मी त्याच्याशी गोड बोलून काय होणार आहे. तो कुणाचंच ऐकत नाही आहे. तो इतका कामवश झालेला आहे. त्यामुळे सामाचा इथे काही उपयोग आहे असं दिसत नाही आहे. बरं दान करायचं म्हणजे काहीतरी तू घे थोडंसं मी घेतो असं काही करायचं म्हटलं तर हे राक्षस एवढं बळ आणि एवढं सामर्थ्य आणि एवढी श्रीमंती यांच्याकडे आहे, त्यांना आपण काय देणार. त्रैलोक्य जिंकून तो बसला आहे, आपण त्याला दान काय देणार की त्याच्यासाठी तो मग द्यायचं म्हणजे सीताच द्यावी लागेल आणि ते तर करायचं नाही आहे. त्यामुळे दान इथे शक्य नाही आहे. आणि या राक्षसांचं रावणावर अतोनात प्रेम आहे, त्यामुळे इथे भेद होणं शक्य नाही. पण दंड तो मात्र मी आता करू शकतो. म्हणजे परवाच्या दिवशी मी सांगितलं ते वेगळं होतं की इथे सामदानव दंडभेद कशाचाच उपयोग होणार नाही असं त्याला वाटलं. पण आता त्यांनी हे सगळा अनुभव घेतल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की आता काहीतरी अप्रूप केल्याशिवाय इथून जाणं हे बरोबर नाही. काहीतरी विलक्षण कर्म केलं पाहिजे की रावणाला ही दहशत अशी बसली पाहिजे, अरे वानर म्हणजे वानर कसले, हे तर यम आहेत असं त्याला वाटलं पाहिजे. आणि आमचा दरारा उत्पन्न झाला पाहिजे. दरारा म्हटलं की आपण सगळे दरारा बिरारा नको बुवा, आपण आपला डिफेन्स करू. तर तसा तो नव्हता. तो विचार करायला लागला की आता काय करायचं. तर अशा तऱ्हेचं काहीतरी काम केलं पाहिजे की एका दगडात बरेच पक्षी मरतील. म्हणजे अशा तऱ्हेचं मी काहीतरी करीन की आम्ही आता 1 महिन्याच्या आत येणार आहोत, तर रावणाची फेफे उडेल की 1 महिन्याच्या आत शत्रू आला तर त्याला तोंड देऊ का, आमच्या लंकेची अवस्था अशी झाली ती सुधरू, असं काहीतरी मी करेन. म्हणून रावणाला एकदा बघूया तरी कसा तो दिसतोय ते, असा त्याने विचार केला. आणि त्याच्या दरबारात जाऊन त्याला डोळे भरून बघितलं म्हणजे काहीतरी सुधरेल. मग त्याला कसं बघायचं, आज तर जाता येत नाही आहे. म्हणून त्याने काय केलं, तिथले वृक्ष उपटायला सुरुवात केली. ताकदीचं बोलायचंच नाही, इन्फायनाईट ताकद आहे.
मोठमोठे वृक्ष घ्यायचे, कचाकन उपसायचे, त्याच झाडाने दुसऱ्या झाडाला मारायचं आणि अशी झाडं पाडायला सुरुवात केली. त्या वनाचा प्रमदावन म्हणजे रावणाचं सगळ्यात आवडतं वन होतं. त्याला स्वर्गापेक्षा ते आवडायचं. त्या वनाचा त्यांनी विध्वंस मांडायला सुरुवात केली. वाटते ते करून, काही करून, ते तिथे असलेले टेकाडं, त्याच्यावरचे ते झरे, सगळ्याला ढोपरं मारून सगळं फोडून टाकायचं, तोडून टाकायचं, मोडून टाकायचं आणि जोरजोरांची गर्जना करून तिथे असलेल्या राक्षसांना हकलून लावायचं. असं त्यांनी धडगा सुरू केला. आणि तो केल्यानंतर त्या राक्षसींनी जागा झाल्यानंतर त्या 5-50 राक्षसीणी होत्या आणि त्या बघतायत तो एक महापुरुष मोठं रूप घेतलं होतं. आता हनुमंतानी मोठं रूप घेतलं, तो दिसायला लागला त्यांना. आणि सीतेकडे बघतायत, इकडे बघतायत, तिच्याकडे बघतायत. आणि काहीकींना असं आठवत होतं, झोपेत असताना कुठल्या तरी वानराशी सीता बोलते असं एक इम्प्रेशन होतं. मग त्या विचारायला लागल्या सीतेला, काय गं तुझ्याशी कोण वानर आता बोलत होता? आम्ही झोपेत होतो, त्याचा तू फायदा घेत होतेस, काय झालं तरी काय? कोण आहे तो वानर आणि तो काय करतोय बघितलंस का तू? सगळं आपल्या काळेचं हे पाडून टाकतायत. तेव्हा ती करतोय तो काहीतरी, पण मला काहीच माहीत नाही आहे. मला काय कळायचं कारण आहे की तो कोण आहे? कारण तुम्ही सगळे राक्षस आहात आणि तुम्ही वेगवेगळी रूपं घेऊन काहीही करत असता. म्हणून ती म्हणते, अहिरेवा अहि पादान विजानाति न संशय. साप जातो, अहि म्हणजे साप, त्या सापाच्या पायाच्या खुणा या सापालाच कळणार असं ती उत्तर देते. साप कसा जातोय, त्याच्या पायाचे ठसे हे सापालाच ओळखता येतील. मी साधी माणशीण आहे, मला काय कळणार कोण काय करतो ते? तुम्ही राक्षस आहात, तुम्हीच ओळखायचं की तो काय करतोय ते. कोणतरी राक्षस असेल, तो करत असेल काहीतरी धिंगाणा, तुमचा आपापसात चाललेल्या गोष्टी आहेत, मला काय माहिती. असं म्हणून तिने मोकळी झाली. त्या पळत पळत रावणाकडे गेल्या आणि सांगितलं की प्रमदावन नावाचं जे एक आपलं रान आहे, तो कोणीतरी एक वांदर ते सगळं मोडून टाकतोय, सगळं तोडतोय, मोडतोय, फोडतोय. प्रचंड नुकसान त्यांनी केलेलं आहे. करोडो रुपयाचं नुकसान हल्ली म्हणतात तसं झालेलं आहे. आणि तो नक्की सीतेचा कोणीतरी असावा. कारण का, सीतेला त्रास होणार नाही अशा रीतीच्या भागातच तो धिंगाणा घालतोय असं त्या. आणि आम्हाला झोपेमध्ये असं आठवत आहे की सीता कुठल्या तरी एका वानराशी बोलत होती. त्याबरोबर रावण असा पेटला, अक्षरशः अग्नीच्या ज्वाळा त्याच्या डोळ्यातनं बाहेर यायला लागल्या. कोण रे तिकडे? चोरांनी ओरडला. किंकरांना बोलवा. आणि तो त्यांनी सांगितलं. किंकर आले. किंकर नावाचे महाप्रचंड शक्ती असलेले हे राक्षस की जे लंकेच्या ऐन वेळच्या रक्षणासाठी म्हणून सज्ज असत, तर त्यांना पाठवून दिलं 8,000 किंकरांचं सैन्य. त्या वानराचा बंदोबस्त करा. पण लक्षात ठेवा, तो वांदर हा सामान्य नाही आहे. तो वांदर हा सामान्य नाही आहे, कारण तो आल्या आल्या त्याने असा धुडगूस घातलेला आहे आणि सीतेच्या भागाला त्याने काही केलेलं नाही आहे. त्या अर्थी काहीतरी हा इंद्राने पाठवलेला, यमानी पाठवलेला, वरुणाने पाठवला. मला शत्रू खूप आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसून येते की बावळटालाही शत्रू असतात, पण रावण शूर होता, त्यालाही शत्रू खूप होते. तर असं शत्रू हे असतातच. तर त्यामुळे काही करून तुम्ही त्याचा बंदोबस्त केला. ते किंकर गेले आणि भयंकर चेकाळलेले ते किंकर आपल्या रसामध्ये बसून घडा सबंध आकाशात धूळ उडवत आहेत. आणि सगळ्या लंकेतल्या लोकांना कळते की काहीतरी इकडे गोंधळ चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं ते सगळं बघितल्यानंतर हा त्यांना बघितल्याबरोबर याला चेव आला हनुमंताला आणि तो जोरांनी ओरडला, जयेत्यतिबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः राजा जयतु सुग्रीवो राघवेणाभिपालितः. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की. आणि हातामध्ये त्यांनी 2 हातात 2 झाडं घेतली, साल वृक्ष 80-80 फूट लांबीचे. आणि दानपट्ट्यासारखी ती झाडं
असे असे हलवत हलवत त्या सैन्यावरती तुटून पडला. अहो त्यांनी 20 ते 25 मिनिटात सगळ्या त्या 8,000 राक्षसांना खलास करून टाकलं. काय वेग असेल विचार करा तुम्ही. सगळ्या राक्षसांना खलास करून टाकलं. म्हणता म्हणता 2 तासाच्या 1.5 तासाच्या आत दूत आले आणि म्हणाले, हो महाराज सगळं संपलेलं आहे, नाहीच आहे आता कोणी तिथे. आणि हा चोरांदी जे त्याची मला ओ रामू ओरडतोय, शाबास त्या माझा राम त्याची धन्य आहे, असं त्याचा भाऊ लक्ष्मण हा धन्य आहे आणि सुग्रीव हा माझा राजा आहे. या सगळ्यांनाही सांगितल्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे. सीतेची मुक्तता केल्याशिवाय मी राहणार नाही आणि रावणाला उतानं घातल्याशिवाय लंका सोडणार नाही. हा रावणाला माझा निरोप तुम्ही सांगा, असं गरजून सांगतोय. म्हणजे तो आता ठेवतच नाही गुप्त काही. आणि अशा रीतीने त्याचा हा भयंकर आवाज, अहो रावणाला तिकडे कांठळ्या बसल्या. तो भयंकर संतप्त झाला आणि त्याचा धूम्राक्ष नावाचा, प्रहस्थ नावाचा त्याचा सेनापती होता, रावणाचा मुख्य सेनापती प्रहस्थ, त्याचा मुलगा आहे हा, बरं का. तर त्याला त्यांनी पाठवलं प्रहस्थाला. प्रहस्थपुत्र, त्याचं नाव जंबूमाळी असं होतं, धूम्राक्ष नाही, जंबूमाळी. त्या जंबूमाळीला पाठवलं. तो जंबूमाळी केवढं मोठं सैन्य घेऊन आला. आता तो त्यांच्या सरसेनापतीचा मुलगा आहे. महायुद्ध करणारे ते सगळे, हे सगळे स्वर्गापर्यंत युद्ध करून आलेले लोक आहेत, म्हणजे काय अननुभवी नाही आहेत. आणि तो मोठ्या गर्जना करत, लाल डोळे आणि असा फिसकारत फिसकारत आला. हनुमंतांनी त्याला पाहिलं आणि तो म्हणाला की अरे मधल्या काळात मी जो उगाच गप्प बसलो तसं नको होतं करायला. त्या जंबूमाळीचं सैन्य येतंय आणि ह्या प्रमदावनामध्ये एक प्रचंड 200 फूट उंचीचं एक मंदिर होतं, म्हणजे रावणाच्या कुलदेवतेचं मंदिर. हनुमंताला जो छेव आला, त्याने उड्डाण केलं आणि त्या मंदिराच्या शिखरावरती काडकन खाली उडी मारली. त्याबरोबर त्या मंदिर फार तुटून मोडून फोडून सोडून सगळं त्या मंदिर, ती देवी आडवी पडली. आणि हनुमंत तिला म्हणतोय की तुझ्या भक्ताला तू एवढी बुद्धी देत नाहीस, रामाचं काम आहे आणि तुमची सगळ्यांची मालकीण इथे वनात बसलेली आहे आणि तू लक्ष देत नाहीस म्हणजे आहे तरी काय, पड अशीच आता तू, असं म्हणाला. आणि तिथे धारा असलेले असे हे खांब आहेत ना, हे गोल, तसा मोठा खांब होता 100 फूट उंचीचा, पण त्याला धारा होत्या, गोल नव्हता. तो त्यांनी धरला आणि घर 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 फिरवीतच त्या समरांगणात घुसला. तो इतक्या वेगाने फिरवत होता, वाल्मिकी वर्णन करतात की त्याच्यातून ठिणग्या पडायला लागल्या. अहो त्या ठिणग्यामध्ये हजारो राक्षस पेटून मेले, धडा 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 धडा. आणि तोच त्यांनी त्या धूम्राक्ष, तो जो जंबूमाळी आला होता ना, त्याच्या कानशिलामध्ये फडाल मारला. युद्ध करायचा प्रश्नच नाही. जंबूमाळी मेला. जंबूमाळी मेल्यानंतर सगळं सैन्य घाबरलं आणि म्हणाले हे काय प्रकार आहे. या जंबूमाळीने आजपर्यंत किती पराक्रम केलेले आहेत आणि या वानराने त्याला काही करूनच दिलं नाही. धनुष्य उचलायच्या आत त्याचा निकाल, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि मग भयंकर घाबरलेलं आहे सैन्य आणि ते पळत 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 रावणाकडे आलं. तर रावणाने विचार केला की अरे हा वानर भलताच काहीतरी आहे. मग त्यांनी 8 मंत्र्यांची 8 मुलं, 8 मंत्र्यांची 8 मुलं, लक्षावधी सैन्य त्यांच्याबरोबर दिलं. विरूपाक्ष, युपाक्ष, प्रघस, दुर्धर्ष, भासकर्ण असे 5 जण आहेत ते. विरूपाक्ष, युपाक्ष, प्रघस, भासकर्ण आणि दुर्धर्ष अशा जणांना पाठवलं. आणि ते आले, प्रचंड सैन्य घेऊन आले. आणि हा सगळ्यांना सांगतोय जे त्याची मला ओ रामू, बरं माझा राम ह्याचा विजय असो.
लक्ष्मण हा त्याचा भाऊ आहे, त्याचा विजय असो. मी सुग्रीवाचा सेनानी आहे, तो त्याचा मंत्रीच होता. असं मी सुग्रीवाचा अमात्य होता हनुमान हा. आपल्याला असं वाटतं की तो नेहमी रामाच्या जवळ असायचा. नाही, रावण म्हणजे रावणाचं युद्ध झालं ह्या प्रसंगामध्ये हे सगळेच एकत्र होते. हे काम फक्त हनुमंतांनी केलं. नंतर जेव्हा विजय मिळाला तेव्हा हनुमान सुग्रीवाकडेच गेला, कारण तो सुग्रीवाचा दूत हा होता, मंत्री होता. रामाला तो भेटत असेल येऊन, पण नेहमी आपला रामाच्या जवळ असायचा असं नाही आहे हनुमंताचं, बरं का. रामावर त्याचा अपरंपार प्रेम आहे, यात काही शंका नाही आहे. सुग्रीवाचंही अपरंपार प्रेम आहे, पण त्याचा खरा तो आहे सुग्रीवाचा मंत्री. हे त्यांनी कधी नातं सोडलेलं नाही आहे. सत्याने वागणारे लोक आहेत ते. आणि त्यामुळे तो खणकावून सांगतोय की रावणाला 10 मुंड्या चित करून सीतेला विजय मिळवून आम्ही घेऊन जाण्यासाठी इथे मी आलेलो आहे. ही माझी बातमी रावणाला सांगा. आणि ते सगळे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि रावणाने जाताना त्यांना सांगितलं, हे पहा, सगळ्या देवांनी मिळून एक अत्यंत बलाढ्य अशा तऱ्हेचं हे एक महाभूत तयार केलेलं आहे. हा वानर नाही आहे. त्या 5 जणांना रावण सांगतोय, अतिशय काळजीपूर्वक युद्ध करा. तुम्ही युद्ध करण्याच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही तर मोठे मोठे पराक्रम केलेले आहात, परंतु हा वेगळा वानर आहे. हा वानर दिसतोय तसा वानर नाही आहे. सगळ्या देवांनी आपणहून त्याला कष्ट करून उत्पन्न केलेलं आहे. त्यामुळे काळजीपूर्वक युद्ध करा. मी तर याला बघितल्यानंतर मला नंदीचीच आठवण होती याचं पराक्रम ऐकल्यानंतर. असं तो सांगतो आहे. आणि त्यानं सांगितलं, विजयी होऊन या. त्याप्रमाणे ते गेलेले आहेत. आणि मग ह्यांनी काय केलं, पहिल्यांदी दुर्धर आला. हनुमंत म्हणाला, आता दुर्धर हा नावविव त्याला विशेष माहिती नाही आहेत, येईल त्याला मारायचं एवढं नक्की माहिती आहे. आणि तो आला, दुर्धर येतोय असं बघितल्यानंतर तो म्हणला, याला कसं मारावं, त्याला वेगळ्या प्रकाराने मारूया. म्हणून तो अगदी उंच गेला. आता यांचे रथ गाढवं लावलेली होती रथांना आणि ते आकाशातूनच येत होते. रावणाचं सगळं सैन्य सगळीकडे जाऊ शकायचं, पाण्यात जायचं, आकाशात जायचं, जमिनीवर जायचं, त्याला सगळंच येत होतं ना. ते गाढवं लावलेली सैन्य होती त्यांची. गाढव फार चांगलं, रावणाच्या सैन्यात पुष्कळ गाढव लावलेली. पहिल्यांदा सीतेला आणण्यासाठी रावणाने जे विमान नेलेलं होतं ना, त्याला गाढवच लावलेली होती. तर उंच हनुमान गेला आणि गुडगुड 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 असं करत त्या रथावरती जो खाली आदळला तर तो रथ, त्याचा आस, त्याची ती गाढवं, त्याच्यानंतर तो ध्वज आणि दुर्धर्ष एका दमात मेले. सारथी सगळं साफ. त्याला बघायलाच वेळ नाही मिळाला. कसा आहे वांदर हे बघायलाच वेळ मिळाला नाही. तो दुर्धराला असं एका क्षणात त्याने मारून टाकलं. नुसता पडला त्याच्यावर येऊन, कोसळला आणि दुर्धराला मारून टाकलं. मग अशा तऱ्हेचा तो तळपत खाली आला आणि दुर्धराला मारलं. त्यावेळेला काय करायचं. आणि मग धूम्राक्ष विरूपाक्ष या दोघांना झाडांनी चोपून 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 फार त्यांची चाळणी करून त्यांना मारून टाकलं. म्हणजे तिघांना असंच मारलं. आणि नंतर मग अजून 2 जण उरलेले आहेत. मग त्यांनी प्रघस आणि भास करणं या दोघांना कसं मारलं त्यांनी. त्यांना युद्ध करायला वावच ठेवला नाही. एक मोठं शिखर घेतलं, उचकलं शिखर. आपल्याला त्या विद्याच माहिती नाही आहेत, पण हे लोक करत असतात. डोंगराचं शिखर उचकलं. आता लंकेमध्ये बेटच होतं ना, ते लहान मोठे डोंगर. त्या डोंगराचं शिखर उपटलं, आणलं आणि अलगद त्यांच्या डोक्यावरती टाकलं. समजा तो तिथे असला आणि हा इथे असला तर शिखर त्याच्यापेक्षा मोठं आणलं आणि दोघांवरती असं टाकलं. अजून ते ओरडत आहेत खाली. जिवंत असले तर ते तसेच खालीच गाडले गेले. आता त्यांना बघायलाच मिळालं नाही काय प्रकार येतो.
अशा 5ही जणांचा त्यांनी ज्यावेळेला धुमाकूळ केला आणि ही गोष्ट पुन्हा कळाली रावणाला, रावण व्याकुळ झालेला आहे. आणि म्हणता म्हणता तास बराच वेळ गेला आहे सगळं करेपर्यंत ना, ते काय लगेचची गोष्ट थोडीच आहे. आणि मग मात्र त्याच्या लक्षात आलं की हे आणखीनच कठीण प्रकरण आहे. चेकाळला होता रावण, पण तो धोरणाने विचार करतोय की काय करायचं. त्याने वर्णन केलंय, नुसतं असा डोळा असा केला, असा. कुणाकडे? अक्ष नावाचा त्याचा मुलगा होता, अक्षकुमार. आणि तो त्रैलोक्यात प्रसिद्ध असा योद्धा होता. तेजःपुंज कांती, रावणासारखंच त्याचं तप आहे. आणि धान्यमालिनी नावाच्या, ती जी रावणाला, काल आपण तिचं नाव ऐकलं होतं, सीतेला ती ज्या वेळेला तिने कमरेला रावणाच्या मिठी मारून रावणाने सीतेला जेव्हा घाबरवलं होतं, तेव्हा ती धान्यमालिनी पुढे आली आणि ती रावणाला घेऊन गेली. ती रावणाची एक लाडकी बायको. त्या धान्यमालिनीच्या मुलगा हा अक्षकुमार. त्याने डोळ्याचं पातळ लवावलं रावणाने त्याच्याकडे, त्याबरोबर उठला. उंचच्या उंच, गजानुबाहू, भव्य शरीर, तेजःपुंज कांती, तपस्सामर्थ्य भरपूर त्यांनी केलेलं आहे तप त्याचं. त्याच्याकडे सगळी शस्त्रास्त्र विद्या उत्तम येत आहेत. रावणाने नुसते डोळे घातल्याबरोबर तो निघाला. प्रचंड सैन्य त्याने बरोबर घेतलं आणि त्याचा रथ आकाशमार्गानेच हनुमंतावरती चाल करून आलेला आहे. आकाशमार्गाने चाला. हनुमंताने मधल्या काळात काय केलं होतं, ह्या 5ही जणांना मारलं आणि जरा विश्रांती घेत रामाचा जय जयकार करून, तर जे मोडकं तोडकं जे मंदिर होतं ना, त्या मंदिराच्या तिथे एक मोठाच्या मोठा चबुतरा होता. चबुतरावरती तो शांत असा उभा होता, असा बघत. असा पुतळा लंकेत लावला पाहिजे कोणीतरी तिथे त्याचा. असा एक पाय, डावा पाय पुढे, उजवा पाय मागे, अशी शेपटीची अशी मोठी कमान केलेली आहे. आणि आता कोण येतंय बरं, असा उभा आहे हनुमान. आणि तिकडनं तो रथ येतोय, पण आकाशातनंच येतोय. आणि त्या रथामधला तो रथी आहे, म्हणजे योद्धा, तो बघितल्यानंतर हनुमंताला आनंद वाटला. वा 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 वा, तेजःपुंज दिसतोय, खरा योद्धा दिसतोय. आणि याच्याशी युद्ध करायला किती बरं मजा वाटेल, असा हनुमंताने विचार केला. आणि आता तो त्याच्याकडे येतोय अक्षकुमार. आणि हनुमंत आता असा बेतात आहे की कसं याचं गर्दन उडवायची. अशा बेतामध्येच आपण आता थांबूया, कारण आता 5 मिनटं सांगतो, एवढं सांगतो, 5 मिनटं आहेत अजून. आणि अशा रीतीने अक्षकुमार आला. अक्षकुमार आल्याबरोबर हनुमंताने आकाशातच झेप घेतली. त्याबरोबर अक्षकुमाराने पराक्रमाची शर्थ करून 1000 बाण त्याच्यावरती टाकले. म्हणजे हा पहिलाच असा योद्धा की जो हनुमंताशी युद्ध करू शकतोय. नाही तर हे अगोदरचे आल्याच मेले, पण ह्या अक्षकुमाराने मात्र त्याच्यावरती बाण मारावेत आणि आकाशात अशा रीतीने हुलकावण्या द्याव्यात की जसं आपण लंगडी खेळताना म्हणा किंवा हुतुतू खेळताना ते किंवा आट्यापाट्या खेळताना जशा हुलकावण्या देतो, तसं ह्याने 1000 बाण टाकावेत आणि इकडनं तिकडनं पुन्हा याला खरं एका बाजूला यावं आणि तो पुन्हा चेकाळावं त्याने. असं करता 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 त्याच्या धनुष्याच्या विविध तऱ्हेच्या गती, त्याचं बाण मारण्याचं कौशल्य, विविध तऱ्हेची अस्त्रविद्या त्याने जी वापरली त्याचा उपयोग. हनुमंताला काय होता, अस्त्राचा परिणामच होत नसे ना. आग्नेय अस्त्र टाकलं तरी अग्नी गुपचूप राहायचा, कारण सगळ्यांनी त्याला वर दिलेले होते. त्याच्या जन्माच्या वेळेला त्याने जे काय ब्रह्मदेवाने देखील वर दिला होता, त्यामुळे ते अस्त्र त्याला काहीच करू शकत नसत. हे त्याचं वेगळेपण होतं हनुमंताचं. तो विचार करतोय की कशा रीतीने या वानराला आपण उडवायचं. आणि तो आपलं काही करून तिथं येतोच आहे, पुन्हा आपली शेपटी अशी हलू टाटा गेल्यासारखं. तो भयंकर संतप्त होतोय. आणि परंतु त्याचं ते युद्ध कौशल्य बघण्यामध्ये सगळे देव, सगळे ऋषी, सगळे किन्नर, यक्ष, चारण हे गर्दी करतायत की काय योद्धा आहे हा.
रावणाचा हा मुलगा खरोखर रावणाला वरताण असेल अशा तऱ्हेचं युद्ध करतोय. हनुमान देखील म्हणाला, वा 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 वा, अरे आजपर्यंत मी पुष्कळ युद्ध केली पण तुझ्यासारखा योद्धा मी पाहिला नाही. पण आता हे झालं बरं का, असं म्हणला. आता हे झालं, पुष्कळ झालं असं म्हणाला. आणि त्यांनी तिथून जिथे कुठे होता त्यांनी जोरांनी त्याच्यावरती जो गेला आणि त्याच्या कंबरड धरलं. याला कळेच ना की आता मी सुटू कसा. हातात धनुष्य आहे, तलवार आहे, जंबिया आहे, सगळी शस्त्रास्त्र डोक्यात आहेत. पण त्यांनी हनुमंतांनी जी वज्रमिठी मारली त्याला वज्रमिठी मारली आणि गर 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 असं त्याला 10 मिनिटं फिरवलं आणि जमिनीवरती हत्तीने नारळाला फेकावं तसं फेकलं आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. अशा रीतीने अक्षकुमाराला मारलं. हे बघितल्याबरोबर सगळे राक्षस, अहो त्यांना काही सुधरेच ना. ते बघूनच कित्येक जण मेले. असं वाल्मिकी म्हणतात. तो पराक्रम अक्षकुमाराने शर्थ केली होती, हनुमंताने त्याला हुलकावण्या दिल्या होत्या आणि हनुमंत एकदाच त्याच्या अंगावर गेला आणि त्याने त्याला धरून आपटून मारलं. हे बघितल्यानंतर इतका भयंकर असा तिथे रौद्र रस प्रगट झालेला होता. कित्येक राक्षस हार्ट अटॅक येऊन मरून पडले. कित्येक राक्षस इथे पाय लावून पळत सुटले. कित्येक राक्षस अक्षकुमारावर प्रेम करणारे ऊर बडवत तिथे रडत बसले. हनुमंताने त्याला टाकलं आणि पुन्हा त्या स्तूपावरती जाऊन जय श्रीराम असं करत गर्जना करून तो बसलेला आहे. अशा तऱ्हेचा यांचा आता हे हनुमंताने केलेला धिंगाणा. तर आता उद्या इंद्रजित येणार आहे. मग काय प्रसंग घडतोय आणि लंका दहन आहे हे लक्षात ठेवा. उद्या आणि परवा 2 दिवस आपला आहे. उद्या लंका दहन आहे. ते कशा रीतीने लंका जाळण्याचा उपक्रम हनुमंताने केला आणि पुढे काय रोमहर्षक प्रसंग घडला ते आपल्याला उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये ऐकायचं आहे. बोला महाबली हनुमान की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, भगवती सीता माता की. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की, भगवती सीता माता की जय. मंगलमूर्ती मोरया, पार्वती पते हर हर महादेव. श्री वामन परशुराम महाराज की जय. भगवती अदिति माता की जय. मंगलमूर्ती मोरया. श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय. आज शनिवार आहे त्यामुळे आज हनुमंताचा वार आहे. एकदम आठवण झाली. या DVD लक्षात ठेवा. त्याची फक्त 200 रुपये किंमत आहे आणि सगळं रामायण तुम्हाला याच्यात कॉम्प्युटर असला तर वाचायला मिळेल, नाही तर ऐकायला गाणी मिळतील. फक्त एवढंच आहे की ते तुम्ही DVD किंवा कॉम्प्युटरवरती लावलं तर ते मटेरियल खूप आहे, त्यामुळे भरायला वेळ लागेल. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने घाईने लावायला लागाला आणि म्हणायला लागत नाही आहे, परंतु ते मोठं आहे खूप, त्यामुळे लोड व्हायला वेळ लागेल. त्यामुळे 5-7 मिनिटानंतर तुम्ही ऑन करा, जो कोणी घेतील त्याने.